नमस्कार. मी उपस्थित सर्व मान्यवर अभियंते आणि मित्रमंडळीचे मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा आणि तांत्रिकदृष्ट्या उपयुक्त विषय घेऊन आलो आहे. रस्ता आणि पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR कसा तयार करावा. रस्ता आणि पूल हे कोणत्याही देशाच्या किंवा गावाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. त्यामागे खूप विचार, मोजमाप, आराखडे आणि आर्थिक नियोजन असते. हे सर्व एकत्र करून तयार होतो एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजेच DPR, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. स्लाइड हे वाली हां हे लावलं नाही का हो याला प्रेस करा. ठीक आहे ना. ते मागची टेम्पलेट नाही गेली ना, मागे होती टेम्पलेट. याच्याने समोर जाते का सर? आणि हे मागे आहे का? हां ठीक आहे. मागे नाही जास्त रे. प्रेस करता है. प्रोजेक्ट रिपोर्ट is crucial for the successful planning, execution and sustainability of rural road projects. It serves as comprehensive document that outlines all the technical, financial, environmental and social aspect of the project. सविस्तर प्रकल्प म्हणजे DPR हा ग्रामीण रस्ते प्रकल्पाच्या योग्य नियोजन आणि अंमलबजावणी आणि टिकाऊपणासाठी अत्यंत आवश्यक आहे. हा एक सर्वसमावेशक दस्तऐवज म्हणून कार्य करतो, तो जो प्रकल्पाचे तांत्रिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि स्थानिक बाबी स्पष्ट करतो. DPR कुठलाही DPR आपण हा NRDने फिक्स केलेला टेम्पलेटप्रमाणे करतो. एक रोड टेम्पलेट दिलेली आहे NRDने, ती ओपन करते. ही DPR टेम्पलेट NRDने ओमासवरती अपलोड केलेली असते. यामध्ये संपूर्ण बाबीचा विचार केलेला आहे व या समोर ते यापैकी इंट्रोडक्शन चॅप्टर्स, इंट्रोडक्शन नाही बॅक चाललं जास्त म्हणा बॅक. इंट्रोडक्शन्स. कुठल्याही डिटेल प्रोजेक्टची एक प्रस्तावना असते. त्यामध्ये आपण प्रकल्पाची गरज, उद्दिष्टे, प्रकल्पाची माहिती, स्थान, भौगोलिक पार्श्वभूमी, प्रकल्पाचे स्वरूप, एकूण लांबी व कामाचे स्वरूप, डांबरीकरण आहे किंवा सिमेंटीकरण आणि बांधकामाचा कालावधी इत्यादी सगळ्या गोष्टी आपण इंट्रोडक्शन या चॅप्टरमध्ये कव्हर करतो. नेक्स्ट स्लाइड. प्लॅनिंग अँड बॅक कन्सिडरेशन. हे ओपन होत नाही. प्लॅनिंग अँड बेसिक डिझाईन कन्सिडरेशन्स, ज्यामध्ये आपण की मॅप बनवतो, तसंच ट्रान्झॅक्ट करतो. साईडवरती जाऊन ती की मॅप ओपन करा. की मॅपमध्ये आपण बघितलं आहे की रोड स्टार्ट कुठून होतो आहे ते डिटेल दिलेलं आहे. स्टेट हायवे आहे किंवा तो किती त्याची कॅरेजवे आहे स्टार्टिंगची, आणि स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत एक्झिस्टिंग स्टेटस किंवा एक्झिस्टिंग कंडिशन ऑफ रोड काय आहे, त्याची कॅरेजवे किती आहे, तसेच त्यामध्ये येणारे एक्झिस्टिंग कलवर्ट्स त्याची लोकेशनसुद्धा दर्शवण्यात आलेली आहे. आणि एंड कुठे होतो हा सुद्धा आपण तिथे दाखवलेले आहे. समोर जे स्केचमध्ये दिसत आहे हा थ्रू रस्ता आहे. म्हणजे स्टार्टिंग हा एक स्टेट हायवेपासून कनेक्ट झालेला आहे आणि एंड हा एक मेजर जे गाव आहे गायमुख विलेज तिथे एंड झालेला आहे. असा थ्रू रस्ता 6 किलोमीटरचा आहे. यामध्ये संपूर्ण डिटेल्स कवर करण्यात आलेली आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्ट वॉक अँड CPP. ट्रान्झॅक्ट वॉक हा आपल्या DPRचा अभिन्न अंग आहे
ज्यामुळे आपण साईटची जी कंडिशन्स आहे ती गावातल्या लोकांसोबत चर्चा करून आणि त्यांच्यासोबत वॉक करून संपूर्ण सखोल असा तिथला आपण सर्वेक्षणाचा एक रिपोर्ट तयार करतो. ट्रान्झॅक्ट वॉक्स वगैरे असं पूर्ण हे कम्युनिटी पार्टिसिपेशन प्लॅन म्हणजे CPP हे कंडक्ट करतो आपण जेव्हा साईडवरती गेल्यानंतर ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये किंवा जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी त्यांच्यासोबत वॉक करत करत संपूर्ण बाबीचा तिथला विचार करून त्यांच्या ज्या मार्गदर्शन असते त्यांचे काही सूचना असतात. जसं शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्याला काही ठिकाणी पाईपची गरज असते. त्यांना माहिती असते की काही जुने स्ट्रक्चरसुद्धा असतात, परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही नवीन स्ट्रक्चर्सची गरज त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहीत पडते, कारण की आपण नेहमी तिथं जात नाही आणि ते दरवर्षी तिथेच पावसाळ्यामध्ये त्यांना काही जे त्रास होत असतो त्याबद्दल ते सांगत असतात. त्याच्या सूचना पूर्णपणे आपण लक्षात घेऊन आपल्या DPRमध्ये ते अंतर्भूत करणे गरजेचे असते. हो, हे ट्रान्झॅक्ट वॉकमधलीच माहिती आहे, समोर आहे ते. ट्रान्झॅक्ट वॉक करता म्हणजे काय करतात? हां, ट्रान्झॅक्ट वॉक करणे म्हणजे काय की आपण जेव्हा साईडवरती जातो डिपार्टमेंटचे लोक आणि गावकरी सोबत असतात, तर स्टार्टिंग पॉईंटपासून तर एंड पॉईंटपर्यंत पायी पायी फिरून त्या रस्त्यावरती कोणाची लँडचा इश्यू असेल किंवा त्यांच्या शेतामध्ये जाणारा रस्ता उपलब्ध नसेल, अशा हे ट्रान्झॅक्ट वॉकचे डिटेल्स आहे. एक्झिस्टिंग जे काही स्ट्रक्चर्स असतात किंवा आपण ट्रीज म्हणा, युटिलिटीज आहे, हँडपंप्स आहे, ह्या सगळ्या गोष्टीची नोंद करत जातो. आपला रस्ता बांधकाम करते वेळेस जेव्हा आपल्याला लँड अपुरी पडते तेव्हा आपण मग विचार करतो, परंतु जर त्याची आधीच नोंद घेतली तर तो नंतर विषय येत नाही. जसं कोणाची काही कम्युनिटीज सेंटर्स असतात ते बाधित होते की नाही हे याची डिटेल त्यामध्ये घेतलेली असते. युटिलिटी शिफ्टिंग करायची आहे की नाही करायची आहे याबद्दल पण त्यामध्ये आपण नोंद घेत असतो. स्ट्रिप प्लॅन आहे पुढे नवीन याच्यामध्ये स्ट्रिप प्लॅन. ब्रिजचं आपण CPP बनवताना हा एक स्ट्रिप प्लॅन बनवावा लागतो, ज्यामध्ये ब्रिजच्या आजूबाजूला 100 मीटर दोन्ही साईडला त्यामध्ये कुठली विहीर, कुठलं काही स्ट्रक्चर्स वगैरे बाधित होत आहे का ॲप्रोचेसमध्ये वगैरे ते पूर्ण याच्यामध्ये दाखवले जाते. आणि अस्तित्वात लागणारी जी लँड विड्थ आहे ब्रिजेसच्या ॲप्रोचेसला वगैरे ती आहे किंवा नाही, किंवा फॉरेस्ट आहे किंवा तिथे काही मासेमारीचे वगैरे काही होत असतात, असे सगळे बाबी तिथे नोंद आपण यामध्ये दाखवतो. ह्याला स्ट्रिप मॅप हा ब्रिजच्या CPPसाठी हा कामात पडतो आपल्याला. त्यानंतर फोटो जिओ टॅग बोलला. साईडवरती सर्वेक्षण इनिशियल जो सर्वे करतो आपण तेव्हा आपण 100 मीटरवरती जिओ टॅग फोटो घेतो. नेक्स्ट स्लाईड आहे ती मागची वाली. हां, संपूर्ण बाबीची नोंद घेतल्यानंतर आपण मग चेनेज वाईज त्याला ब्रेकअप करतो, म्हणजे कुठल्या सेक्शनमध्ये कशी कंडिशन आहे रोडची, त्याची थिकनेस किती आहे, त्याची कॅरेजवे किती आहे, व डिझाईन केल्यानंतर त्यामध्ये आपण काय प्रोविजन घेऊ शकतो, असं आपण ते डिझाईन सोल्युशन्स त्यामध्ये अंतर्भूत करतो. नेक्स्ट स्लाईड आहे टोपोग्राफिक सर्वे. बेसिक ट्रान्झॅक्ट वॉक झाल्यानंतर आपण मग डिटेल सर्वे करता वळतो. त्यामध्ये आपण बरेचसे डिटेल्स कवर करतो, जसं एक्झिस्टिंग रोडची डिटेल्स आहे, कॅनल, रिव्हर बँक्स, नॅचरल सरफेस पॉईंट, एज ऑफ वॉटर बॉडी, पॉन्ड, एज ऑफ बॅरो पिट, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन पोल्स, एज ऑफ बिल्डिंग अँड फेन्स लाईन्स, रिलिजियस स्ट्रक्चर्स आहे, वॉल्स आहे, टेम्पररी हाऊस, हट्स, बोरवेल, ट्रीज, लेवल क्रॉसिंग, रेल्वे ट्रॅक्स, क्रॉस रोड्स आणि मेजर क्रॉसिंग्स, ह्या सगळ्या आपण डिटेल सर्वे करताना आपण करत असतो. डिटेल सर्वे हा आपण सुरुवातीच्या काळाला डम्पी लेवलने करत होतो. त्याच्यानंतर बेरिंगसाठी आपण प्रिझमॅटिक कंपास वापरत होतो, अँगल मेजरमेंटसाठी थेडोलाइट वापरत होतो. पण आता आपण एक ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्सचा यूज
करत आहे, जसं टोटल स्टेशन आणि टोटल स्टेशन नंतर आपण आलो आहे DGPS. DGPSचे नेक्स्ट स्लाईड आहे. DGPS म्हणजे काय की डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. सर्वेज आर मोस्ट इम्पॉर्टंट इन रोड वर्क ड्यू टू द लॉट ऑफ बेनिफिट्स दे ऑफर थ्रूआउट द प्रोजेक्ट लाईफ सायकल. म्हणजे काय की DGPSनं आपण जे काही पॉईंट्स उचलतो ते पॉईंट्स आपण कधीही तिथं डिस्ट्रॉय होत नाही. परत आपण तीच अलाइनमेंट म्हणा किंवा त्यामध्ये जे लोकेशन्स फाइंड केलेले असतील, प्रपोज ब्रिज, प्रपोज CD वर्कचे, ते परत कधीही आपल्याला परत मिळतील, ते डिस्टर्ब होणार नाही. याच्यामध्ये हे 100% ॲक्युरेसीचे हे सॅटेलाईट बेस आपल्याला पॉईंट्स डाटा मिळतो. हाय ॲक्युरेसी फॉर प्रिसिजन प्लॅनिंग अँड डिझाईन, जसं ॲक्युरेट डाटा कलेक्शन, डिटेल टोपोग्राफिक सर्वे, प्रिसिजन राईट ऑफ वे, म्हणजे जी काही बाउंड्री फिक्स करतो आपण सर्वेच्या वेळेस, ती बाउंड्री नेहमीसाठी आपल्याला फाईंड करता येते. कधी पण गेलं तर DGPS लावल्याबरोबर आपल्याला ते पॉईंट्स रिइस्टॅब्लिश करता येतात, म्हणजे स्टेकआउट करता येतात. इफिशियन्सी अँड टाईम सेव्हिंग होतं. फास्टर डाटा ॲक्विजिशन, रिअल टाईम डाटा ॲडजस्टमेंट होतो यामध्ये. रिड्यूस रिवर्क, यामध्ये रिवर्क करायची सुद्धा गरज पडत नाही. त्यानंतर प्रिसिजन स्टेकआउट, म्हणजे जे काही पॉईंट्स असतील ते परत आपण रिइस्टॅब्लिश करू शकतो. कॉस्ट इफेक्टिवनेस म्हणजे रिड्यूस लेबर कॉस्ट याच्यात रिड्यूस होते, पण तो एक नुकसान पण आहे लेबरचा. मिनिमाइज एरर अँड रिवर्क, एरर याच्यामध्ये पॉसिबिलिटी खूप कमी असते. ऑप्टिमाइज मटेरियल युजेस, इनहॅन्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डॉक्युमेंटेशन्स, ॲक्युरेट प्रोग्रेस मॉनिटरिंग आणि कॉम्पेन्सिव्ह ॲज बिल्ड सर्वे, म्हणजे आपला काम झाल्यानंतर सुद्धा त्याची जी ॲज बिल्ड ड्रॉईंग बनवायची गरज असते तेव्हासुद्धा हाच डाटा आपल्याला परत उपयोगी पडतो. डाटा प्रोसेसिंग, जो डाटा आपण DGPSने किंवा टोटल स्टेशननी घेतलेला असते त्याला आपण AutoCADमध्ये जनरेट करायसाठी आपले काही सॉफ्टवेअर्स पण यूज करतो आपण, जसे की इन्फिकॉन्सचे ऑटोप्लॉटर, रोड इस्टिमेटर, ऑटो रोड आणि ऑटोडेक सॉफ्टवेअर 3D सिव्हिल 3D. एक पिक्चर दाखवलं आहे. सर्वे डाटा प्रोसेसिंग. सर्वे डाटा प्रोसेसिंगमध्ये आपल्याला दिसतं आहे की वरती जे पॉईंट्स जनरेट झालेले आहेत ते DGPSने घेतलेले आहे. त्याच्यामध्ये X, Y आणि Z 3 म्हणजे लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड आणि झेडची व्हॅल्यूसुद्धा मिळते. नंबर ऑफ पॉईंट्स आपल्याला ते सर्वेमध्ये घेतलेले असतात. त्या सर्वेच्या बेसिसवरती खाली आपण एक AutoCADमध्ये ड्रॉईंग्स बनवलेली आहे. ती ड्रॉईंग आपल्याला इझिली पॉईंटला पॉईंट कनेक्ट करून बनवता येते, म्हणजे एक फास्ट वर्क होतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर सॉईल मटेरियल. नेक्स्ट स्लाइड. सॉईल अँड मटेरियल सर्वे. जसं आपण सर्वेचा जो पार्ट बघितला त्याच्यानंतर हा एक पार्टसुद्धा महत्त्वाचा असतो, सॉईल सॅम्पल. सबग्रेडची CBR व्हॅल्यू मिळवण्याकरता तर दर किलोमीटरला आपला एक सॉईल सॅम्पल कलेक्ट करतो. तो बिलो एक्झिस्टिंग क्रस्ट किंवा जर नवीन रस्ता असेल तर डायरेक्टली आपण तिथला सॅम्पल कलेक्ट करतो व त्याची रिपोर्ट्स आपण कलेक्ट करतो. सब सॉईल इन्व्हेस्टिगेशन फॉर ब्रिजेसमध्ये जसं ट्रायल पीट आणि बोरहोल्स, ते हे ओपन करा. एक लहान स्ट्रक्चर असेल 8-10 मीटरपर्यंत आपण तिथं ट्रायल पीट घेऊन त्याचं डाटा कोणता डाटा आहे तो एकदा व्हेरीफाय करतो. जर मोठा स्ट्रक्चर असेल तर बोरसुद्धा आपल्याला घ्यावं लागते. ट्रायल पीट म्हणजे समजा 3 ते 4 मीटरपर्यंत आपल्याला खोदता येत असेल JCBने म्हणा कुठल्याही मशिनरी तर त्याला आपण ट्रायल पीट म्हणतो. आणि बोर म्हणजे जिथे आपल्याला 1 ते 1.5 मीटरमध्येच रॉक लागला किंवा हार्ड स्टार्टर लागत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बोर करणे गरजेचे असते, कारण की रॉकच्या खाली काय आहे हे आपल्याला माहीत नसते आणि मशीन तिथपर्यंत खोदू शकत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 10 मीटरपर्यंत तरी बोर करणं गरजेचे असते त्या ठिकाणी. मग हा बोरलॉक टेबल असा एक जनरेट करतो आपण मग 10 मीटरपर्यंत. आणि याची SBC रिपोर्ट काढल्यानंतरच आपण फाउंडेशन डिसाईड करतो की राफ्ट घ्यायचं, ओपन घ्यायचं की जी की वेल फाउंडेशन, पाईल फाउंडेशन, या बेसिसवरती आपण पुढे फिक्स करतो. ट्रॅफिक सर्वे हा आपण 3 डे ट्रॅफिक काउंट करतो 24 आवर्ससाठी. आणि ॲक्सेल लोड सर्वे हा अबाउट T8 कॅटेगरीसाठी करतो. PCU पॅसेंजर कार युनिट
हा एक महत्त्वाचा एक टॉपिक आहे. याच्यामध्ये मला थोडंसे कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे, ते दाखवायचं आहे. टू बी कॅल्क्युलेट फॉर रोड डिझाईन पिरियड. आपण नेहमी PCU काढतो. सर, तो फक्त करंट ट्रॅफिकवरती काढत असतो आतापर्यंत. परंतु तो आपल्याला अपेक्षित आहे की तो 10 वर्षाची ट्रॅफिक घेऊन PCU काढणं गरजेचं आहे. म्हणून आपलं प्रत्येक वेळेस काय होत होतं की PCU हा कमी दिसत होता. T4ला 500-600 PCU येत होता, परंतु तो तसं नव्हतं. ते आपल्याला ॲक्च्युअल 10 वर्षाच्या डिझाईन पिरियडसाठी PCU काढणं अपेक्षित होतं. हा आता आपण असंच काढतो आहे. हो. ॲक्सेल लोड सर्वे हा आपण आपली डिझाईन म्हणजे पेवमेंट क्रस्ट डिझाईनसाठी करतो, आणि PCU हा आपण कॅरेजवे फिक्स करण्यासाठी करतो. जसं विड्थ ऑफ कॅरेजवे म्हणजे आपल्याला 1000 PCU आला तर आपण त्याला 375 कॅरेजवे घेऊ शकतो, आणि 1000च्या वर असेल तर आपण त्याला 5.5 म्हणजेच कॅरेजवे फिक्स करतो. हा 2 फिक्स आहे, PCU आणि ॲक्सेल लोड सर्वे. हायड्रोलॉजिकल सर्वे. हां, ॲक्सेल लोड हा आपल्याला हो विड्थ व्हॉल्यूम वाढतो त्याच्यामध्ये. येस. हायड्रोलॉजिकल सर्वे ब्रिजशी रिलेटेड हा टॉपिक आहे. तर सर, हायड्रोलॉजी सर्वे शुड बी डन फॉर इच क्रॉस ड्रेनेज स्ट्रक्चर. याच्यामध्ये ॲक्सेल लोड जो आहे त्याच्याबद्दल सांगता येईल. बऱ्याच लोकांचं काय, आमच्याकडे ओव्हरलोडेड गाड्या गेल्या, प्रत्येक जण येऊन सांगतो ओव्हरलोडेड. अरे बाबा, ते मल्टी ॲक्सेल आहे, डिस्ट्रीब्यूट होतं. हे जर त्याच्याबद्दल सांग. सर, ते स्लाईड बनवली नाही, ते नंतर आहे. एक्सप्लेन करा. जसं आपण सिंगल ॲक्सेल लोड आणि डबल ॲक्सेल आणि मल्टी ॲक्सेल पकडतो आपण, तर ॲक्च्युली मल्टी ॲक्सेल लोड तेवढा इफेक्टिव्ह पडत नाही जेवढा आपला सिंगल ॲक्सेल लोड राहते. कारण मल्टी ॲक्सेलमध्ये तो डिस्ट्रीब्यूट होऊन जातो लोड. म्हणजे नंबर ऑफ मल्टी ॲक्सेल जर वाढत असेल तर आपलं डिझाईन वाढणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे डॅमेज फॅक्टर हा आपला तेवढा वाढत नाही मल्टी ॲक्सेलमध्ये. हायड्रोलिक सर्वे शुड बी डन for each cross drainage structure with exact location for design of adequate and safe cross drainage structure so that the rainwater can pass as per natural slope. Hydrological survey of proposed road is based on the following observation. जसं आपण कुठल्या एखाद्या ब्रिजचं डिटेल सर्वे करण्यासाठी आपल्याला एक्झिस्टिंग क्रॉस ड्रेनेज स्ट्रक्चर असेल तर त्याची पण संपूर्ण डिटेलिंग घ्यावं लागते. त्यानंतर आपण त्याचे कॅचमेंट एरिया काढतो, एल्सेशन ऑफ रोड घेतो. क्रॉस सेक्शन हा एक डिफाईन क्रॉस सेक्शन अशा ठिकाणी घ्यायचे असते जिथे वर्षानुवर्ष काही चेंज झालेलं नसते. म्हणजे डिफाईंड म्हटलं ते टोटली डिफाईंड. म्हणजे बेड त्याच्या 10 आणि 20 असेल तर तो 20 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतर जर बघितलं तर तो रिमेन असेल, तिथे आपण एक क्रॉस सेक्शन घेतो आणि त्या क्रॉस सेक्शनवरती संपूर्ण हायड्रोलिक्स डिझाईन करतो. आणि ड्रॉईंग पॅरामीटर्स घेऊन मग ती ड्रॉईंग फक्त ट्रान्सफर करतो ते प्रपोज साईडवरती. प्रपोजवरती आपण कुठलंही कॅल्क्युलेशन्स करत नाही. प्रपोजवरती सपोज आपला बेड विट किंवा बँक विट खूप जास्त वाढत असेल तरी त्याप्रमाणे आपण लेंथ ऑफ ब्रिज फिक्स करत नाही, ती डिफाईंडवरतीच फिक्स करतो. याच्यात एक DSD पाठवून द्या. DSD हे हायड्रोलिक्स डाटाची एक शीट आहे, सॅम्पल शीट, ज्यामध्ये आपण बेड विड, बँक विट, इंग्लिश डिस्चार्ज हा आपण ऑन द बेसिस ऑफ कॅचमेंट एरिया काढतो. कॅचमेंट एरिया शीट दाखवते मागे जाऊन. कॅचमेंट एरिया हा आपण टोपोशीटवरून वर्कआउट करतो. कॅचमेंट एरिया स्टार्टिंगला आपण तिथली लोकेशन आयडेंटिफाय करावं लागेल, जी ब्रिज कुठे क्रॉस होत आहे. हा इथे ब्रिज क्रॉस झालेला आहे, आपला ब्रिज इथे आहे, नाला क्रॉस होत आहे. तर इथून जी मेन स्ट्रीम आहे ती आपल्याला दिसत आहे वर चाललेली आहे. म्हणजे ती वरची जी स्ट्रीम आहे ती अपस्ट्रीम म्हणतो त्याला. म्हणजे कॅचमेंट तिकडनं आपला कलेक्ट होऊन नाला इथून क्रॉस होत आहे. तर त्याचे जे काही रिज लाईन्स आहेत त्या रिज लाईन्सला आपण जर जॉईंट केलं तर आपण ब्लू लाईन, जी ब्लू लाईन आहे ही रिज लाईन आहे. म्हणजे याच्या दोन्हीकडे 2 स्लोप जनरेट झालेले आहे. काही पाणी ब्लू लाईनच्या बाहेर येत आहे आणि जे आतमध्ये येणारं पाणी आहे ते सगळं आपल्या त्या लोकेशनवरून क्रॉस होणार आहे
हा कॅचमेंट एरिया खूप महत्त्वाचा पार्ट असतो. एक टेंटेटिव्ह ब्रिजची लांबी जर आपल्याला काढायची असली तर एक फॉर्म्युला आहे, थंब रूल आहे तो फक्त आयडियल पोझिशनसाठी, म्हणजे रूट ऑफ द कॅचमेंट एरिया इन स्क्वेअर माईल, रूट ऑफ द कॅचमेंट एरिया इन स्क्वेअर माईल आणि मल्टिप्लाय बाय 6 to 8 रेंज. जे 8नी जर मल्टिप्लाय केलं तर आपला तो हाय लेवल ब्रिजची लांबी एक फिक्स होते आणि 6 किंवा 7नी केलं तर एक सबमर्सिबल ब्रिजची लांबी फिक्स होते. जवळपास आम्ही जितके सगळे ब्रिज करतो आहे ती या फॉर्म्युल्याने टॅली केलं तर आमचं जवळपास 99% मॅच होते. 1-2 कंडिशनमध्येच फक्त मॅच होत नाही, त्या ठिकाणी ती आयडियल कंडिशन नसते, म्हणजे स्प्रेड असते. HFL त्या ठिकाणी स्प्रेड असते. हा एल सेशन ऑफ रोड, हा एल सेशन ऑफ रोड आहे. आपण या एल सेशन ऑफ रोडमध्ये बघू शकतो की बेडविड्थ डिफाईन केलेली आहे, बँकविड्थ पण दाखवलेली आहे. एक ऑर्डिनरी फ्लड लेवल म्हणजे काय असते की जे पावसाळ्यामध्ये सतत येणारा पूर, दर 2-3 दिवसानंतर जर पाणी आला की एक ती लेवल अचीव होते, तिला आपण ऑर्डिनरी फ्लड लेवल म्हणतो. आणि एक टॅलिड HFL म्हटलं आहे. टॅलिड HFL ही कॅचमेंट एरियानी काढलेली, डिस्चार्जनी काढलेली, आणि दुसरी एक लोकल इन्क्वायरी HFL राहते, ती जवळपास वर्षातून 1 किंवा 2 वेळा येईल, किंवा एक रेकॉर्डेड राहते की मागच्या 50 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये ती कुठपर्यंत अचीव झालेली आहे, ती लोकल इन्क्वायरी HFL राहते. आता ब्रिज हा एक तर सबमर्सिबल द्यायचा किंवा हाय लेवल सबमर्सिबल, असं 2-3 टॉपिक्समध्ये येते. जर आपली RTL ही OFLच्या वर आणि HFLच्या खाली येत असेल तर त्याला आपण सबमर्सिबल ब्रिज म्हणतो, म्हणजेच पाणी वरून आपण अलाउड करतो. तर अशा वेळेस हा जो शेप राहतो तो सॉसर शेप असणं गरजेचं आहे. जर तो सॉसर शेप राहणार नाही तर तो ऑब्स्ट्रक्शन जास्त वाढेल. म्हणून आपण ती RTL जी फिक्स केलेली आहे ती HFLच्या खाली, आणि दिसते की आपल्याला दोन्हीकडे ग्रेड वर गेलेले आहेत, सॉसर शेप झालेला आहे. म्हणजे 70% वॉटर ही आपला वरून जाते OFLच्या, आणि OFLच्या खाली 30% आपण डिस्चार्ज पास करतो. आणि ही आयडियल कंडिशन आपल्या ग्रामीण रस्त्यासाठी योग्य राहते. जो आपला ट्रॅफिक इंटरप्शन आहे याच्यानी साधारणतः भरपूर प्रमाणात कमी होऊन जाते. डिफाईंड, हा डिफाईंड क्रॉस सेक्शन आहे. या डिफाईंड क्रॉस सेक्शनमध्ये आपण स्पॅनिंग अरेंजमेंट फिक्स करतो आणि नंतर ते ट्रान्सफर करतो. ठीक आहे. नेक्स्ट साईट प्लॅन, हा एल सेक्शन ऑफ नाला आहे. साईट प्लॅनमध्ये आपण 2-3 गोष्टीचा विचार इथं केलेला आहे, जसं की स्क्यू, जो रस्ता आहे त्याला एक क्रॉस दिसत आहे, हे राईट अँगल क्रॉसिंग आहे नाही, पण आपण याला राईट अँगल करायसाठी जर गेलो तर आपल्याला ॲक्वेशन करायला लागेल, लँड ॲक्वेशन. मग अशा केसमध्ये आपल्याला जो येणारा स्क्यू आहे तो स्क्यू प्रपोज करू शकतो. 45 डिग्री असो किंवा 60 डिग्री असो, त्याला फक्त स्ट्रक्चरल डिझाईनच करावं लागेल. तर स्क्यू दिल्यामुळे काय होतं आहे की अलाइनमेंट पण व्यवस्थित आहे आणि कुठं कवर पण होत नाही. पण जनरली काय होतं की कोणी स्क्यू कन्स्ट्रक्शन ब्रिज करण्यासाठी अवॉइड करतात आणि एक नवीनच अलाइनमेंट तयार होते त्या ठिकाणी, आणि मग तो ॲक्सिडेंटल स्पॉटसुद्धा होतो. म्हणून जो अस्तित्वात स्क्यू आहे त्याला निग्लेक्ट न करता तो प्रपोज करणं गरजेचं आहे. स्क्यू असेल तर त्या ब्रिजची लांबी पण वाढते. एक GAD, म्हणजे जनरल अरेंजमेंट ड्रॉईंग. जनरल अरेंजमेंट ड्रॉईंग आपण वरती बघितलेलं आहे स्क्यूची. स्क्यूमध्ये पुष्कळशा मिस्टेक्स पण होत असतात कॅल्क्युलेशन्समध्ये. कोणी एरिया कॅल्क्युलेट करताना, क्वांटिटी कॅल्क्युलेट करताना दोन्ही लांब्या ह्या स्क्यूमध्ये घेतात, परंतु तसं नाही. आपल्याला एक लांबी स्क्यू आणि एक लांबी राईट अँगलमध्ये घेतलं तरच तो एरिया आणि क्वांटिटी काढता येईल. इथे हा राफ फाउंडेशनचा ब्रिज दिसतो आहे आपला, आणि इथे डिटॅचेबल कट ऑफ वॉल असते. राफ्टची लेंथ ही 20 मीटरपेक्षा जास्त असल्यामुळे आपण त्याचा इंटरमिडिएट वॉलसुद्धा दिलेले आहेत, क्रॉस कट ऑफ वॉल किंवा इंटरमिडिएट कट ऑफ वॉल. आता नवीन टाईप ड्रॉईंग्सनुसार 30 मीटरपर्यंतच्या वरचा जो ब्रिज आपण डिझाईन करतो सेपरेटली, आणि 30 मीटरपर्यंतचे ब्रिज आपल्याकडे टाईप ड्रॉईंग्स आहेत त्या वापरू शकतो. परंतु त्यांनी आता खूप सारे रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये, जसं
30 मीटरपर्यंत ACDCचं टाईप ड्रॉइंग्स आहे. काढले का सुपर? हो, पूर्ण काढले. सबस्ट्रक्चर पण आहे. येस. तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अशा केल्या त्यांनी रिस्ट्रिक्शन, की 30 मीटरपर्यंत राफ्ट फाउंडेशन असेल तर 7 मीटरचे बॉक्सेल द्या, आणि 7 मीटरच्या बॉक्सेलच्या व्यतिरिक्त जर लांबी जास्त असेल 3 स्पॅनच्या व्यतिरिक्त, जसं आता 24 मीटर आहे तर आपण 7 मीटरचे 3 सेल देऊ नाही शकत, तर मग 8 मीटर, मग आपण कन्व्हेशनल ब्रिज घ्यायचा आहे. तिथे आपलं बॉक्सेल संपलं. डिझाईन सर्कलचं एक पत्र आहे. हो मागे बघितलं. हो. 2023च्या अगोदरचे जे काही टाईप आहे ते याच्यापुढे वापरू नका. हो. त्याच्यामध्ये काय झालं होतं माहिती आहे का, की सुरुवातीला फक्त सुपरस्ट्रक्चरचे डिझाईन टाईप ड्रॉइंग आले, आणि नंतर आपल्या साईटवरचे लोक काय करायला सुपरस्ट्रक्चर टाईप ड्रॉइंग आवाज येतोय का? हां. आणि खालचं सबस्ट्रक्चर जुन्या टाईप ड्रॉइंग करायचं, आणि ते ग्रेड पण नाही बदलायचे, कारण IRC मला वाटतं 118 प्रमाणे ग्रेड बदललेले आहे सगळे. त्याच्यामध्ये बराच चर्चा झाली होती यामध्ये. मी एक पत्र पण लिहिलं होतं त्यांना, की बाबा तुम्ही आयदर हे रद्द करा किंवा मग ते टाईप ड्रॉइंग तयार करा. आता त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित दिलेलं आहे. म्हणजे ओपन फाउंडेशन असेल तर 3 मीटरपासून तर 12 मीटरपर्यंत आपल्याला अवेलेबल आहे. तर स्लॅब ड्रॉइंग, पियर अबुटमेंट, आणि राफ्ट असेल तर 7x7. आता 30 मीटर पण सगळे काहीच प्रॉब्लेम नाही. 30 मीटरपर्यंत संपूर्ण व्यवस्थित झालेलं आहे. अनफॉर्च्युनेटली ते अजून आपल्या फील्ड ऑफिसरमध्ये परक्युलेट झालं नाही, आणि बरेचशी गोष्टी माहिती पण नाही आहे त्यांना. पत्र काढले परक्युलेट झालं नाही. मध्यंतरी आम्ही करताना आमच्या निदर्शनास आलं की हायब्रिडच चालू होतं, मिक्स होत होतं सगळं ते आणि मागचं जुनं. तर आता आम्ही सगळ्यांना परत पत्र लिहून कळवलं आहे की तुम्हाला हे डिझाईन सर्कलचं पत्र आहे, त्याच्यामध्ये आणि ते आम्ही केलं सगळं. हो हो. आणि ते जे टाईप ड्रॉइंग्स आहेत त्या टाईप ड्रॉइंग्समध्ये समजा स्क्यू जर 10 डिग्री किंवा 20 डिग्री असेल तर ते आपल्याला वापरता येत नाही, त्याला परत डिझाईन करणं गरजेचं आहे. नाही, 10 डिग्री 15 डिग्री एनी राईट अँगलसाठीच वापरा असं म्हटलं आहे त्यांनी. जुन्या ज्या टाईप ड्रॉइंग्स होत्या त्यांनी 20 डिग्री अलाउड केलं होतं, पण नवीन टाईप ड्रॉइंग्समध्ये कुठलाच स्क्यू अलाउड नाही, एनी डिझाईन सारखं. पण या नवीन टाईप ड्रॉइंग्समध्ये स्ट्रक्चरल जे स्टील्स वगैरे सगळे डिटेल्स व्यवस्थित काढून दिलेलं आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. सर काय हे जिओमेट्रिक डिझाईन स्टँडर्ड्स आहेत ते जे आपलं IRC SP20मध्ये सगळं नमूद आहे, ते काही मी फक्त एक शॉर्ट काढून ठेवलेलं आहे डिटेल्स. जसे याच्यामध्ये डिझाईन स्पीड किती असायला पाहिजे ODRला आणि VRला, तसंच राईट ऑफ वे म्हणजे आपलं रोड बाउंड्री किती असायला पाहिजे आपल्याकडे अवेलेबल लँड, ते सुद्धा दिलेलं आहे. रोड विड्थ ही कॅरिवेनुसार 7.5 मीटर असेल प्लेन टेरेनमध्ये. 3 मीटरचा रस्ता असेल तर तो काहीच कंडिशनमध्ये 3 मीटर राहतो, जसं डेड एंड वगैरे असेल किंवा त्याची खूप PCU कमी असेल त्या ठिकाणी आपण 3 मीटर रिस्ट्रिक्ट करतो. अदरवाईज आपला मिनिमम कॅरेज जो आहे तो 375चा आहे, आणि PCU जर आपला 1000चा असेल वर तर तो 5.5 देऊ शकतो आपण. त्यानंतर रोडवे विड्थ आपण क्रॉस ड्रेनेज स्ट्रक्चर्सला फिक्स केलेले होते की रोडवे विड्थ जर 7.5 मीटर असेल तर आपल्याला 48 आउटर ठेवणं गरजेचं आहे, आणि 6 मीटर असेल तर 7.5 मीटर आउटर ठेवणं गरजेचं आहे. नवीन टाईप ड्रॉइंग्समध्ये आता RCC पॅरापेटसुद्धा त्यांनी काढलेली आहे. हां, त्या ठिकाणी त्यांनी क्रॅश बॅरियर दिलेली आहे, त्याला 0.5ची स्पेसिंग दोन्हीकडे लागतं. म्हणजे 7.5 मीटर जर आपले कॅरेजवे असेल तर 8.5 मीटर RCC हाय लेवल ब्रिजला. सबमर्सिबल ब्रिजला आपलं रेग्युलर कोलॅप्सिबल ते आहेच, फक्त तो एक चेंज केला आहे त्यांनी पॅरापेट हटवून. नाही, आपले काही कंडिशन असं येतात की जिथं आपण हाय लेवल, जसं स्लॅब ड्रेन जी राहते ती आपली हाय लेवल राहते 6 मीटरची, तिथं कंपल्सरी आपल्याला हाय लेवलच ठेवणं गरजेचं असते. तसं एक स्पेसिफिकेशन्स पण असेल की 15 मीटरपर्यंतचे सगळे स्ट्रक्चर हे मस्ट बी हाय लेवल, पण आपण तो क्रायटेरिया फॉलो करत नाही. 15 मीटरपर्यंत सगळे स्ट्रक्चर मस्ट बी हाय लेवल IRCमध्ये आहे. हां, तेच इश्यू होते, म्हणून आपण त्याला हाय लेवल सबमर्सिबल करून थोडंसं सॅटिस्फॅक्ट करतो, म्हणजे व्हर्टिकल क्लिअरन्स नॉमिनल 0 करून टाकतो त्या ठिकाणी. कन्सेप्ट इतर आपणच फक्त वापरतो. हां, वापरत नाही. त्यामध्ये व्हर्टिकल क्लिअरन्स फक्त 0 केलं तर आपण हाय लेवल सबमर्सिबल म्हणजे HFL कमीत कमी क्लिअर होऊन जाते. आणि हाईट आपल्याला कसं आहे की व्हर्टिकल क्लिअरन्स पूर्ण घ्यायला गेलो तर कॅमल नेक तयार होतो, दोन्हीकडे उंटच तयार होतं ते. मिनिमम रेडियस आहे, थँक्स. आता आपण पुढे एक्स्ट्रा वायडनिंगकडे जाऊ सरळ. हां, एक्स्ट्रा वायडनिंग ऑन कर्व. हे 2 मी स्केचेस दाखवलेले आहे, स्टँडर्ड स्केचेस. एक्स्ट्रा वायडनिंग आपण कर्वच्या
एक साईडला आतमध्ये घेऊ शकतो किंवा कर्वच्या दोन्हीकडे घेऊ शकतो ॲज पर अवेलेबिलिटी ऑफ लँड. तर याच्यामध्ये अप टू 20 मीटर रॅडियस असेल तर 0.90 मीटर म्हणजे 45 दोन्हीकडे, आणि 21 ते 60 मीटर रॅडियस असेल तर 0.60 म्हणजे 30 सेंटीमीटर दोन्हीकडे घेणं गरजेचे असते. त्याचं कारण वळणावर रुंदी जास्त असल्यामुळे वाहन लेनच्या बाहेर जात नाही व त्यामुळे अपघात होण्याचे टाळते. वळणावर कमी दृश्यता असते त्यामुळे चालकाला अधिक जागा मिळाल्यास तो आरामात वळण घेऊ शकतो आणि गतीवर नियंत्रण ठेवू शकतो. यामुळे आपल्याला एक्स्ट्रा वायडनिंग करणे गरजेचे आहे. सुपर इलेव्हेशनमुळे आपल्याला कुठले फायदे होतात, जसं वाहनांची स्थिरता वाढते, वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहते, रस्ता टिकवून ठेवण्यास मदत होते, वजन समप्रमाणात विभाजित होते, वाहतुकीचा प्रवाह सुधारतो, पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. म्हणून सुपरलेशनसुद्धा आपल्याला देणे गरजेचे आहे. ही एक टिपिकल डायग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण TS म्हणजे टँजंट लेन दाखवलेली आहे, ES म्हणजे अपेक्स लेन. अपेक्स लेन म्हणजे जो अपेक्स तयार होतो दोन्ही हॉरिझॉन्टल अलाइनमेंटपासून, तर आपला जे कर्व आहे हॉरिझॉन्टल कर्व तिथपर्यंत दाखवलेला जो ES म्हणजे अपेक्स डिस्टन्स, RC म्हणजे रेडियस आणि LC म्हणजे लेंथ ऑफ सर्क्युलर कर्व. ही ट्रान्झिशन आहे म्हणजे याच्यामध्ये जो सर्क्युलर पोर्शन असतो तिथे आपण 100% 7% काय जो काय आपला सुपरलेशन येतो देतो, आणि तिथून मग जो PT आणि TP पॉईंट आहे तिथे आपला तो कमी कमी होत नॉर्मल. हे वर्टिकल कर्व हे दोन टाईपचे कर्व असतात, एक समिट कर्व आणि एक व्हॅली कर्व. समिट कर्व म्हणजे शिखर वक्र आणि व्हॅली कर्व म्हणजे दरी वक्र. आता दरी वक्रमुळे काय होते की सहज आणि सुलभ उतार आणि चढाव मिळतो, रस्त्यावर अचानक झटका बसू नये म्हणून आवश्यक आहे. वाहनांची गती स्थिर राहण्यास पुन्हा मदत होते व वाहनांचा अपघात टाळण्यास सुद्धा यामुळे मदत होते. समिट कर्ववर वाहन चालकाला समोरून येणारी वाहने लांबवरून दिसतात, थोडं फास्ट. ठीक, लांबवरून दिसत असल्यामुळे अपघात टाळण्यात येतो. वाहने हळूहळू आणि आरामदायकपणे वळू शकतात त्यामुळे प्रवास अधिक सुरळीत होतो. पाण्याचा निचरा योग्य होतो. डोंगराळ आणि चढ उतार असलेल्या भागात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे वाहतूक सुरळीत चालण्यास मदत होते. एक जंक्शन डिझाइन ऑफ जंक्शन म्हणजे अ रुरल रोड क्वाईट ऑफन मीट्स और क्रॉसेस अनदर रोड टू हायर कॅटेगरी. इन सच सिच्युएशन द जंक्शन लेआउट इज रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड इन सच अ वे दॅट द सेफ्टी ऑफ द व्हेकल लिव्हिंग द हायर कॅटेगरी ऑफ रोड जॉइनिंग द रुरल रोड और दोज विच जॉइन द हायर कॅटेगरी ऑफ रोड फ्रॉम द रुरल रोड इज मेंटेन ॲडिक्युटली. म्हणजे याच्यात दाखवलेलं आहे बघा, आपण एक मेजर रोड आहे आणि मेजर रोडला क्रॉस होणारा ग्रामीण रस्ता दाखवलेला आहे, तो डॉटेड जर रस्ता आपण पकडला तर इथं ॲक्सिडेंटल स्पॉट होण्याचे चान्सेस आहे. म्हणून काय केलं आहे की त्यांनी स्टेट हायवेला 2 ठिकाणी जंक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्या 2 जंक्शनमधलं फरक 40 मीटर असणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी आपण ॲडिशनल प्रोव्हिजन म्हणून स्टॉप साईन वगैरे आणि थर्मोप्लास्टिक पेंट्स ॲडिशनल प्रोव्हिजन्स करून तिथलं जे ॲक्सिडेंट्स होणाऱ्याचे जे प्रमाण आहे ते आपण थांबवू शकतो. त्या टिपिकल क्रॉस सेक्शन चालले यासाठी पाठीमागे BT पेमेंट डिझाईन पेमेंट डिझाईन आपण IRC SP 72 प्रमाणे IRC SP 72 2015 प्रमाणे करतो अप टू 2 MSA आणि बियॉन्ड 2 MSA आपण IRC 37 2018 आता आलेलं 2018 प्रमाणे ॲडॉप्ट करतो. म्हणजे ते मागाशी जे एक सरांनी विचारलं होतं की ते 2 MSA पर्यंत लिमिटेशन्स वगैरे असं काही नाही. आपण 2 MSA पर्यंत IRC 72 वापरायचे आहे आणि 72च्या नंतर IRC 38 2015 वापरायचं आहे. त्याच्यामध्ये BM DBM किंवा BC अशा प्रोव्हिजन्स येऊ शकतात. उलट WMM वेटनेस मेकॅडम वगैरे सुद्धा आपण देऊ शकतो. CC रोड
तसं CC रोडमध्ये सुद्धा आपण IRC SP 62 वापरतो. कमी ट्रॅफिक असेल तर 150 CBD आणि त्याच्यावर जर गेलो तर आपला IRC 54 2015 वापरणे अपेक्षित आहे. डिझाईन ऑफ क्रॉस ड्रेनेज वर्क. डिझाईन ऑफ क्रॉस ड्रेनेज वर्क यामध्ये आपण काही SP 20 दिलेले आहेत. टेबल 7.4. जर आपण कॅचमेंट एरिया हेक्टरमध्ये काढला तर समोर आपण दिलेलं आहे की तिथे किती पाईप द्यायचे ते फिक्स आहेत. 1000 पाईपच्या 1 पाईप, 1200चे 1 पाईप असं. तसंच कल्वर्टचं सुद्धा दिलेलं आहे. हेक्टरमध्ये एरिया कन्वर्ट केल्यानंतर त्याला आपण किती मीटरच्या कल्वर्ट देऊ शकतो. ॲक्च्युअल कल्वर्ट आम्ही गडचिरोली भागामध्ये जिथे जंगल वगैरे आहे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो की जे पाईप चोक होऊन जातात आणि त्याला मेंटेन करता येत नाही. तर त्यामुळे आपण कल्वर्टचा साईज मोठा असतो, 1.5 मीटर, 2 मीटर, 3 मीटरचे असे. नंबर ऑफ कल्वर्ट चला. नंबर ऑफ कल्वर्ट पर किलोमीटर. इट इज ऑब्झर्व दॅट म्हणजे एक जनरली असं असते की 2 ते 3 कल्वर्ट पर किलोमीटरमध्ये देणे गरजेचे आहे. परंतु कधी कधी काय होते, व्हेन द ग्राउंड जनरली स्लोप फ्रॉम वन साईड टू अनदर द इम्बँकमेंट इंटरसेप्ट नॅचरल फ्लो ऑफ रेन वॉटर. मग ते इम्बँकमेंट हाय झाल्यानंतर नॅचरल रेन वॉटर ते इंटरप्ट होतात. आता अशा ठिकाणी आपल्याला बॅलेन्सिंग कल्वर्ट म्हणून ॲडिशनल 900 mm डायमीटरचे पाईप प्रोव्हाइड करणं गरजेचे असते ॲट 500 मीटर इंटरवल. ड्रेनेज प्लॅन दाखवा. हा एक टिपिकल डायग्राम आहे ड्रेनेज प्लॅनची. याच्यामध्ये आपण दाखवलं आहे की साईड ड्रेन्स आहे आपला. आपण जिथे मीट होत आहे दोन्हीकडून स्लोप येऊन कल्वर्टची लोकेशनला आपण जॉईन करणं गरजेचे असते. नेक्स्ट लँड युटिलिटी शिफ्टिंग. की कन्सिडरेशन वाईल प्रिपरेशन ऑफ DPR. युटिलिटी शिफ्टिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे की DPR करताना आपण आपल्या कॅरेजवेमध्ये किंवा रोडमध्ये येणारे युटिलिटी शिफ्टिंग असतील ते अगोदरच रेकॉर्डवरती घेऊन चेनेज वाईज डिटेल्स काढून त्याची जी कॉस्टिंग आहे ती आपल्या DPRमध्ये घेणं गरजेचं आहे. रोड सेफ्टीचे रोड सेफ्टी अँड ट्रॅफिक मॅनेजमेंट यामध्ये बरेचसे पॉईंट्स आपण कवर करतो, जसं सेफ अलाइनमेंट अँड जिओमेट्री, प्रॉपर रोड विड्थ ॲट क्रॉस सेक्शन, ट्रॅफिक सायनेज अँड रोड मार्किंग्स, स्पीड मॅनेजमेंट, सेफ जंक्शन अँड ॲसेस पॉईंट, शोल्डर अँड पेडिस्ट्रियन सेफ्टी, लाईटनिंग अँड विजिबिलिटी म्हणजे क्रॅश बॅरियर्स अँड गार्ड रेल्स, ड्रेनेज अँड स्किड रेजिस्टन्स, रोड सेफ्टी ऑडिट RSA. खूप डिटेल चॅप्टर आहे याच्यामध्ये, त्यानंतर एन्व्हायरमेंटल इश्यूज. पुन्हा एक नवीन टॉपिक राहील याच्यामध्ये की एन्व्हायरमेंटल इश्यूज, इम्पॅक्ट ऑफ द प्रोजेक्ट, अलाइनमेंट, एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह एरिया, नॅशनल पार्क, वाईल्ड कन्स्ट्रक्शन कॅम्प, परमिट क्लिअरन्स, बारो एरिया, याचे खूप डिटेल्स आपण काढून ठेवलेले आहेत. जसं इम्पॅक्ट ऑफ द प्रोजेक्टमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय होतो, इम्प्रूव्ड ॲसेसिबिलिटी टू मार्केट, हेल्थ अँड एज्युकेशन, इनहॅन्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन रुरल एरिया. पण त्याचे काही निगेटिव्ह एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट पण होत असतात, जसं हॅबिटेट फ्रॅग्मेंटेशन अँड वाईल्ड लाईफ डिस्टर्बन्सेस, डिफॉरेस्टायझेशन अँड लॉस ऑफ ॲग्रिकल्चर लँड, pollution from construction activities, just dust, noise and waste, increase risk of soil erosion and sedimentation in water bodies, water pollution from construction runoff. त्यानंतर आपण अलाइनमेंट हा एक चॅप्टर आहे. काही इन्व्हायरमेंटल कन्सर्नला पुअरली प्लॅन अलाइनमेंट असेल तर अशा ठिकाणी आपण सेन्सिटिव्ह एरिया किंवा हे अवॉइड करतो, स्टीप फ्लो आणि फ्लड प्रोन एरियाज वगैरे. रिकमेंडेशन असं दिलेलं आहे की अलाइनमेंट सिलेक्ट करताना फॉरेस्ट, वेटलँड्स आणि कल्टिवेटेड लँड्स आपण अवॉइड करतो. आपण मॅक्झिमम एक्झिस्टिंग जो पाथ आहे तो यूज करतो. कंडक्ट एन्व्हायरमेंटल स्क्रीनिंग ड्युरिंग द प्लॅनिंग फेज. एन्व्हायरमेंटली सेन्सिटिव्ह एरियामध्ये अजून बरेच पॉईंट्स राहतात, जसं एरिया ऑफ कन्सर्न, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ प्रोटेक्टेड रिझर्व, फॉरेस्ट, वेटलँड, त्याचे इम्पॅक्ट पण आहेत आणि त्याचे मिटिगेशन्स पण आहेत. हे खूप मोठं चॅप्टर आहे याच्यामध्ये ते दिलेलं आहे. एक डिटेल करू सर, खूप मोठा डिटेल आहे. हो हां, न्यू टेक्नॉलॉजी मागाशी सरांनी सांगितले तेच याच्यामध्ये पण आलेले आहेत न्यू टेक्नॉलॉजीमध्ये. परत
हो ते येणारच आहे. मग आपण जनरल रेट ॲनालिसिस वर्कआउट करतो लीड चार्ट तयार करून क्वारी चार्टवरून आणि मेजरमेंट वगैरे काढून कॉस्ट एस्टिमेट तयार करतो. हे जनरल प्रोसेस आहेत. कन्स्ट्रक्शन्स प्रोग्राम तयार करतो, जनरल प्रोसेस आहे. आणि एक स्लाईड आहे शेवटी. हे एक दाखवत आहे सर, जिथे नागपूरला मागे पूर आला होता तो तिथली लोकेशन आहे जिथे तो डॅमेज झाला होता पूर. आणि तिथे नाही का अंबाझरी म्हणून एक लोकेशन आहे, 2 ब्रिज. हां, तर त्याच्या ही जी नवीन फोटो ही नवीन ब्रिजची आहे. तर तिथे आम्ही सर्वे केला होता. तिथे असं आढळलं होतं कॅचमेंट एरिया 6.8 असताना 2 स्पॅन फक्त 6 मीटरचे होते तिथे. आणि तिथे अँगल ऑफ स्क्यू 20 डिग्री होता एक्झिस्टिंगला. हाय लेवल ब्रिज होता आणि हाईट ऑफ LBL टू सॉफिट फक्त 2 मीटर होती. त्याच्यानंतर आपण वरती बघू शकतो की स्लॅबच्या वरतीसुद्धा 2 फुटाचं कुशन आलेलं आहे कॉन्क्रीटचं. म्हणजे त्या हाय लेवलला अजून 2 फुटांनी ऑब्स्ट्रक्ट केलेलं आहे. मग त्यामध्ये आम्ही असं सजेस्ट केलं आहे की 3 स्पॅन त्याला 7 मीटर म्हणजे ॲज पर कॅचमेंट एरिया डिस्चार्ज वगैरे कॅल्क्युलेट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला तिथं 20 मीटरच्या ब्रिजची गरज आहे. तर राईट अँगलमध्ये आम्ही तिथं 3 स्पॅन 7 मीटरचे दिले होते आणि अँगल 45 डिग्री दिला. तर त्यामुळे आपल्याला दिसते की पलीकडचा नालासुद्धा क्लिअरली दिसत आहे. हा पूर्ण डिसमेंटल केल्यानंतरचे हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे आपण अपस्ट्रीमला उभं राहिल्यानंतर डाऊनस्ट्रीमचा जो नाला आहे तो क्लिअरली दिसेल असा आपल्याला स्क्यू देणं गरजेचं आहे. म्हणजे फ्लोला डिस्टर्बन्स कुठल्याच क्षणी होत. पण याच्यामध्ये आपण बघितलं की 50 वर्ष जुना तो पूल आहे. टोटल ऑब्स्ट्रक्शन दिसत आहे, स्क्यूमध्ये आहे. कॅचमेंट एरियाप्रमाणे स्पॅनिंग पण नाही आणि त्याची जी हाईट फिक्स केली आहे तीसुद्धा कमी दिसत आहे. आणि हाय लेवल ब्रिज असून तो आम्ही नवीन याच्यामध्ये हाय लेवल केलेला नाही, हाय लेवल सबमर्सिबल केला आणि त्याला पुन्हा रेलिंगच दिली. म्हणजे यदा कदाचित पुन्हा जर काही फ्लड आला काही कारणामुळे अनएक्सपेक्टेडली तर तो वरून जायला पाहिजे. आता नागपुरामध्ये काय होतं आहे की प्रत्येक ब्रिजच्या लोकेशनला एक अशी जाळी बनवत आहे. ती ब्युटिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू की कोणी कचरा वगैरे टाकू नये. पण दुसरा प्रॉब्लेम असा आहे की जिथे हाय लेवल ब्रिज आहे त्या ठिकाणी जाळी बसवायला प्रॉब्लेम नाही. पण जिथे रेलिंग आहे, जे माहिती आहे की हा सबमर्सिबल ब्रिज आहे, तिथेसुद्धा ते रेलिंग किझिंग करत आहे आणि पूर्ण पॅक करत आहे. म्हणजे उद्या जर पूर आला काही कचरा अटकला तर परत तोच विषय येणार. म्हणजे माहिती सगळं आहे पण लक्ष कोणी देत नाही. केलेलं आहे सगळे प्लांट जळून गेले. हो, काहीच नाही. आणि जो जेव्हा पावसाळ्यामध्ये परत त्याचा दुष्परिणाम होणार आहे. याच्या एक डाऊनस्ट्रीमला कॉर्पोरेशनने एक ब्रिज बनवला सेम रिव्हरवरती. त्यांनी सिंगल स्पॅन तर घेतला 20 मीटरचा, तो चांगला केला. परंतु त्यांनी स्लॅब डेप्थ केली 1.5 मीटर. तर ते काय झाली, एक्झिस्टिंग आर्टिल तर त्यांनी बदलवली नाही आणि वरून खाली 1.5 मीटर केलं. तर खालची जी व्हर्टिकल डेप्थ आहे आपली ती पुन्हा कमी केली. ही ना, हा आपण रेस केली ना सर त्याला. हा हाय लेवल होता. आता तरी आपण त्याला हाय लेवल सबमर्सिबलच ट्रीट केलं. कारण की पुढचं माहिती आहे ना आपल्याला की भविष्यात अजून एक्स्ट्राऑर्डिनरी फ्लड येऊ शकतो. पण याच्या सेम लोकेशन खाली 5 किलोमीटरवरती 20 मीटरच्या स्पॅन केल्यानंतर त्यांनी 1.5 मीटरची स्लॅब घेतली आणि ती फ्लड डेप्थ कमी करून टाकली. त्याच्यातही त्यांनी 1 मीटरची पुन्हा पॅरापेट बनवली आणि त्याच्यावर पुन्हा केजिंग केलं. म्हणजे टोटल स्लॅबच्या वरती टोटल 3 मीटरचं ऑब्स्ट्रक्शन आताच करून ठेवलेलं आहे. भविष्यात जर पूर आला तर सगळ्यात महत्त्वाचा तोच ब्रिज असणार आहे नागपुरामध्ये. ते कॉर्पोरेशनने केलेलं आहे. मी प्रत्येकाला फक्त सांगू शकतो पण कुठं काही करू नाही शकत. कारण की तो आम्ही त्या नदीवरती 3-4 स्ट्रक्चर होते. ते सगळे स्ट्रक्चरचे मी डिटेल सर्वे केला होता. तेव्हा लक्षात आलं की हा कुठंतरी चुकीच्या बांधण्यात आलेला आहे. हा खूप जुना आहे. हो, हा एक गोंदियाचा ब्रिज आहे. एक्झिस्टिंग हा आर्च टाईप लो लेवल कॉझे होता. 25 आर्चेस 2.3 मीटरचे, म्हणजे फक्त 2च मीटरची हाईट होती त्या ठिकाणी. त्या ठिकाणी हा बांधलेला आफ्टर कन्स्ट्रक्शन हा 180 मीटरचा 18 डिग्री स्क्यू आहे याला. पण हा आपलाच आहे. हा PMGSच्या पूर्ण हे दिसते, मार्किंगच दिसत आहे पूर्ण. आणि हा सक्सेसफुल आहे. याच्यामधून आता खूप आला आहे सर ते. हां. आणि हा सबमर्सिबलच आहे तरी काही इफेक्टिव्ह आहे, भरपूर इफेक्टिव्ह आहे. हा आपला इंटर स्टेट बॉर्डर आहे. समोर छत्तीसगडची बॉर्डर लागते.
एक माईक आहे. हॅलो. हां सर. नाही, मी एसक्यू म्हणून, मी RS पाटील एसक्यू आहे. आता मी जो इन्व्हेस्टमेंट जात असतो संपूर्ण आपल्याला, जो DPR आपले आहेत, म्हणजे आपले असं DPRमध्ये डेफिशियन्सीज आहे आता पर्टिक्युलरली आपल्या रस्त्यावर सुपर एलिव्हेशन जो आहे, सुपर एलिव्हेशन दुर्लक्षित भाग आहे. सुपर एलिव्हेशन देत नाही. आपण DPR करताना कसं करायला पाहिजे, एक टोटल रस्त्यावर समजा 10 करोड 15 करोड एक स्टेटमेंट द्या. स्टेटमेंट काय द्या, चैनज जितका आहे, रेडियस काय आहे ते करूची देतो सर. त्याचं ठीक आहे सर, आपण देत असाल तर चांगलं आहे. दुसरं, आपण जो आहे साईटवर काम करणार आहे, पूर्वी प्रत्येक वळणावर आपण एक गास्टोन फिक्स करावं आणि त्याचं रेडियस किती आहे, नंतर त्याची सुपरसिंग किती टक्के प्रोव्हाइड करायला पाहिजे आणि एक्स्ट्रा वेटिंग किती करायला पाहिजे. पूर्वी आपण TBMसाठी जो आपण फिक्स करत होतो, TBMसाठी, आता TBMची आपल्याला फॉर्ममध्ये विचारत नाहीत. आपण काय करायला पाहिजे, साईटवर प्रत्येक वळणावर आपण ते फिक्स करायला पाहिजे, गास्टोन म्हणजे लिहूनच ठेवायला पाहिजे. रेडियस किती आहे, सुपरसिंग किती द्यायचं आणि एक्स्ट्रा वेटिंग द्यायचं किंवा नाही द्यायचं. एक्स्ट्रा वेटिंग कसं अप टू 60 मीटरपर्यंतच आपण एक्स्ट्रा वेटिंग देतो आणि नसलं 0 म्हणल्या. आणि असं आपण DPR करणाऱ्याने सुद्धा पहिला स्टेटमेंट द्यायला पाहिजे आणि एक्झिक्युशन करणाऱ्याने सुद्धा तिथं प्रत्येक वळणावर आपण लिहून ठेवायला पाहिजे. पर्टिक्युलरली ज्या ठिकाणी CDवर्क्स आहेत, वळणावर CDवर्क्स 7% म्हटलं तर सुद्धा 50 सेंटीमीटर उंची वाढावं लागते. दुसऱ्या बाजूची CDवरची हेडवॉलची मिनिमम का आपल्याला 7.50 मीटर जर धरलं तर सुद्धा 50 सेंटीमीटर आपल्याला वळणावर CDवर्क असलं तर CDवर्क बांधताना आपण दोन्ही हेडवॉल्स आपण सरळ बांधतो वळणावर सुद्धा. आणि सुपरविजन देताना काय होतं आहे, आपण मॅच होऊ शकत नाहीत, आउटसाईड हेडवॉलची खाली राहते. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचे आहे सुपर एलिव्हेशन रस्त्यावरची सर्व वळणावर फिक्स आपण देत असाल. पहिला बरेच ठिकाणी मी विचारतो पाहिजे सुपर, आणि बरेच वेळ सुपर एलिव्हेशन आता फारमध्ये आलेलं आहे. आजपर्यंत DPR किती विचारतो, DPR पण तुमची किती आहे, DPRमध्ये सुपर एलिव्हेशन कोणी सांगत नाहीत, सब DPRमध्ये दिलंच नाहीत. ठीक आहे, मग दिलं नाही एक म्हणून सर्व कन्सल्टंटने असा पाहिला DPRमध्ये पहिला आपण नंबर ऑफ करोला आपण पण लिस्ट द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण साईटवर फिक्स करायला पाहिजे प्रत्येक कॉर्नरला. का कोणी जाऊ दे, जेई जाऊ दे, टेक्निकल असिस्टंट जाऊ दे किंवा कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर असो, कोणी जाऊ त्यात दिसते हिचं सुपरविजन द्यायचं आहे. हा CDवर बांधताना आपल्याला अपस्ट्रीम हेडवॉलची आणि डाऊनस्ट्रीम डिफरन्स 50 सेंटीमीटर तसेच पहिला आपण बांधून ठेवायला पाहिजे. CDवर तसं बांधायला पाहिजे, नंतर सुपरविजन तयार होते. बरेच ठिकाणी सुपरविजन करायला प्रोव्हाइड करतो आपण. सर DPR दोन्ही आहे सर. कसं आहे, DPRमध्ये पहिला ते इन्क्लूड असायला पाहिजे. DPRमध्ये सर तुम्ही विषय काढला मग सांगतो. आता पाटील साहेबांनी जो विषय काढला ना, मी बोलणारच होतो त्या विषयावर. एक लक्षात घ्या की आपल्या PMGSYच्या ह्याच्यामध्ये हे सगळ्यात चांगली ब्युटी काय आहे तर आधी आपण DPR तयार करतो. बाकी इतर डिपार्टमेंटला ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल आधी होतं किंवा बजेटला काम आधी येतं. नंतर त्यात ॲक्च्युली व्हायला पाहिजे पण पण नंतर दिलं जातं. नंतर DPR करतात. इवन मी नगरविकासला काही दिवस होतो, आधी ते मंजुरी देतात, नंतर त्यांचे DPR बनतात, नंतर काम होतं. आपलं हे एकमेव विभाग असा आहे की ज्याच्यामध्ये DPR तुम्ही आधी करताय, DPR प्रोसेस करताय तुमचे, आणि DPR प्रोसेस केल्यानंतर त्याला नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आपल्याला गव्हर्नमेंट देतं. अतिशय महत्त्वाचा टॉपिक माझ्या माहितीप्रमाणे या ट्रेनिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय का असेल तर हा DPRचा विषय. म्हणजे आता यांनी फार चांगलं इलॅबरेट केलं. नरेश नरेश पटलेनं खूप चांगलं प्रेझेंटेशन केलेलं आहे. पण दुर्दैवानं DPRमध्ये अशा गोष्टी आता पाटलांनी सांगितल्याप्रमाणे होत नाहीत. DPR म्हणजे काय, इन शॉर्टमध्ये त्या रस्त्याचं भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ म्हणजे रस्ता पूर्वी कसा होता, आता एक ब्रिज दाखवला तुम्हाला, पूर्वीचा ब्रिज तुमचा आर्च ब्रिज आहे, मॅसनराइज ब्रिज आहे वगैरे वगैरे. वर्तमान काळातल्या सगळ्या गोष्टी DPRमध्ये अंतर्भूत झाल्या पाहिजेत. आणि भविष्य काळात तुमचे 10 वर्ष डिझाईन लाईफ आहे, तर 10 वर्षामध्ये तुम्हाला कसं पाहिजे, सुपर एलिव्हेशन पाहिजे, तुम्हाला तिथं ब्रिजेस डिझाईन करायचे, बरोबर आहे ना, कर्व डिझाईन करायचे. त्याचं आता वर्तमान काळातल्या गोष्टी न आल्यामुळं बरेचसे प्रश्न निर्माण होत आहेत. बऱ्याचदा मी मंत्रालयात बघतोय ना, बरेच तक्रारी येतात, काम पूर्ण होत नाही, कारण लँड ॲक्विजिशन नाही आहे, फॉरेस्टमध्ये जमीन गेलेली आहे, LAQ झालेत त्या विषयावर. तर माझा पहिला प्रश्न असा असतो की DPR कोणी केला? कारण DPRमध्ये ज्या गोष्टी अंतर्भूत झाल्या नाहीत, तुमच्या फॉरेस्टला जमीन आहे ते यायला पाहिजे त्याच्यामध्ये.
जागेचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये यायला पाहिजे. राईट ऑफ वे किती आहे त्याच्यामध्ये यायलं पाहिजे. आता काय संभाजीनगरचं एक उदाहरण आहे, त्या हाय टेन्शन लाईनच्या खालून रस्ता गेलेला आहे, बरोबर आहे मॅडम? त्याची एक कंप्लेंट झाली, हां, लोकायुक्त सुनावणी झाली. आता हाय टेन्शन लाईनच्या खालून जर तुम्ही रस्ता घेत असताल आणि असे DPR जर बनवत असतील तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि आपले लोक काय बघता, मग व्हेरिफिकेशन कोण करतात? पहिल्या स्टेजला तर एक्झिक्युटिव्हच करतात ना. तुम्हीसुद्धा ते बघायला पाहिजे. त्याची कंप्लेंट झाली, त्याची मी उत्तरं दिली. मला वाटतं कुलकर्णी मॅडम होत्या, माने साहेब होत्या, त्यांची मीटिंग झाली आणि काल लोकायुक्ताकडे पण प्रकरण होतं. तर अशा घटना घडू नयेत. आता राहिला प्रश्न, कोणीतरी विचारलं बाबा डिझाईन ॲक्सेल लोडबद्दल आणि PCUबद्दल बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे. ॲक्सेल लोड खूप वाहनं वाढलं तर काय होतं? ॲक्सेल लोड वाढतो का? ॲक्सेल लोड तुमच्या लिमिटमध्ये आहे आणि ॲक्सेल लोड गृहीत धरूनच तुम्ही क्लच डिझाईन केलेले आहे. त्यामुळे तुम्ही या टेक्निकल बाबी पण तुम्ही लोकांनी आत्मसात केल्या पाहिजेत. नाही तर काय होतं बरं का, आपण लोक सांगतात व पॉलिटिकल लोक सांगतात गाड्या वाढल्या, गाड्या वाढ हां, असे पत्र आमच्याकडे येतात. तर दुर्दैवाची गोष्ट, पत्राला फॉरवर्डिंग लेटर एक्झिक्युटिव्हच असतं. मग तुम्ही लोकांनी बघायला पाहिजे ना. मला हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि DPR कन्सल्टंट जे करतात त्याच्यावर तुमचा वॉच पाहिजे. आता सगळे काय पटलेसारखे नसतात. बऱ्याच कन्सल्टंटचं फार थातुरमातुर DPR असा माझा अनुभव आहे. त्यामुळे भविष्यात जर माझ्याकडे जर असे प्रॉब्लेम आले आणि DPRमध्ये जर प्रॉब्लेम आढळला तर आय विल टोटली बॅन दॅट कन्सल्टंट. म्हणजे याच्यापुढे माने साहेब तुम्ही सरळ रिकमेंड करा की त्या कन्सल्टंटला तुम्ही कामात देऊ नका. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न? कारण त्याच्यात विषयामध्ये आला नाही स्कोर डेपबद्दल. आणि अलाइनमेंट करत असताना स्क्यूमध्ये घेतो आपण, पण मग तर स्क्यू घेत असताना ब्रिजवर कर्व घ्यायला पाहिजे का ॲज पर डिझाईन ब्रिज किंवा IRC मध्ये? ब्रिजच्या एंडपासून 15 मीटरपर्यंत आपल्याला स्ट्रेट अँड लेव्हल अप्रोचेस असणे गरजेचे आहे. तिथे डायरेक्टली कर्व येणं अपेक्षित नाही. आणि दुसरं म्हणजे स्कोर डेप्थ आपण जी काढतो त्याच्या खाली आपलं कमीत कमी अर्धा ते 1 मीटर फाउंडेशन असणं गरजेचं आहे. जसं कट ऑफ बॉटम जर फिक्स करायचे असेल तर आपण अगोदर मॅक्झिमम स्कोर लेवल काढतो आणि मॅक्झिमम स्कोर लेवलच्या खाली आपली कट ऑफ येत आहे की नाही एकदा व्हेरीफाय करतो. जर ते येत नसेल तर आपण त्याची हाईट वाढवतो. कमीत कमी 50 सेंटीमीटर आपल्याला स्कोरच्या खाली कट ऑफ असणं आवश्यक आहे. सर मी बघते, म्हणजे मी पण DPR चेक केले आहेत काही. तर यामध्ये बरेचसे DPR असे असतात की ज्याचे एक्झिस्टिंग DPR म्हणजे एक्झिस्टिंग ब्रिज खूप छान असते, पण त्यामध्ये फ्लड लेवल जेव्हा पावसामध्ये फ्लड लेवलचं काहीतरी चान्सेस असतात. तर त्या ब्रिजला डिसमेंटल करून परत दुसरं ब्रिज बनवायचं की त्याला ॲज इट इज ठेवायचं? नाही, ब्रिजला आपण डिसमेंटल कुठं करतच नाही आहे या स्कीममध्ये. एक्झिस्टिंग जो कॉजवे असेल, पाईप कॉजवे, हां, तर तो पाईप कॉजवेचे कसं आहे की जे पुन्हा मगाशी सरांनी रिपोर्ट केलं होते की ते 3 दिवसपर्यंत सतत 12 तासपर्यंत जर ऑब्स्ट्रक होत असेल तो रस्ता, तर त्या ठिकाणी आपल्याला ब्रिज प्रपोज करणे गरजेचेच आहे. म्हणजे तो बारबाई होणार नाही. त्यांचा प्रश्न परत मी रिपीट करतो. हां, नाही, पहिल्यांदा आपण या लोकांचे सगळे प्रश्न लाईनच्या खालून रस्ता जर गेला तर काय फरक पडतो? आज तो प्रश्न निघाला. 5 मीटर व्हर्टिकल क्लिअरन्सचा पाहिजे. ओके ओके. तेच तसं तर बऱ्याच ठिकाणी क्रॉसिंग होतात, पण ते क्लिअरन्स बघायला पाहिजे त्याचं. नाही, ती डेप्थ पाहिजे आपल्याला. ओके, ते मला कळलं नाही की आता. अच्छा, टावरमधून लोकायुक्तचा होतं म्हणून ते टावर जरी नंतर बांधलं असलं तर ते ऑलरेडी मी पास्ट काय म्हटलं माहिती आहे का? पास्ट आणि म्हणजे काय म्हणतात भूतकाळ आणि वर्तमान काळ ते ऑलरेडी मंजूर होतं. मी हायटेन्शन नाही टाकणार आहे, मग ऑटोमॅटिकली हां, त्याच्यामध्ये विषय आला होता कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट. तसं ते महत्त्वाचं आहे, ते सांगायचं. आता याच्या अनुषंगाने एक म्हणजे आता आम्ही याच एप्रिलमध्ये काही साईट व्हिजिट केल्या सर, मी आणि मानेसाहेब पण. तर असे पण काही साईट दिसले की जिथे तुमच्या रस्त्याची कामं चालू आहेत आणि त्या रोडवे विड्थमध्ये MSCB आता पूल लावतंय, पण कोणी त्याला विरोध करत नाही आहे. म्हणजे तुम्ही येऊन ती गाडी धडकायची वाट पाहताय किंवा कोणीतरी गावातल्या माणसांनी कंप्लेंट करायची वाट पाहताय,
तुम्ही साईटवर आहात, ज्युनियर इंजिनियर तर साईटवर आहे, त्यांनी अपोज करायला पाहिजे ना की ही आमची रोडवे विड्थ आहे, याच्यामध्ये तुम्ही पोल लावायला नको आहे. आपण जर अडवायला गेलो तर काय होतं आहे की ROW जो आहे आता अवेलेबल तो कसा तरी ग्रामपंचायतीकडून आपल्याला मिळतो सगळ्यांना. त्याच्या बाहेर गटरच्या बाहेर बसवायला गेलं की खाजगी जमिनीत तो पोल लावू देत नाही. मग ते उत्तर काय देतात की आम्हाला आतच बसवायला लागतं. अगदी बरोबर आहे. ते बसवतात पेवमेंटच्या बाजूला तुमचं शोल्डर आहे, चालूमध्ये ते बसवतात. पेवमेंटच्या मी बघितलेलं दृश्य सांगते तुम्हाला, त्याचे फोटो पण मी दाखवू शकते, आता नसतील पण. पेवमेंटच्या बाजूला शोल्डरमध्ये कोले साहेब सांगतील. हां, असं कसं काय ना, आता तुमचं शोल्डर आहे, तुम्ही फॉर्मेशन डेव्हलप केलं आहे, ॲटलिस्ट तुम्ही फॉर्मेशनच्या कडेला घ्यायला सांगू शकता, ते तर अपेक्षित आहे चालूमध्ये. पण नोबडी इज अपोजिंग. असं नका करू, साईटवर लक्ष द्या. त्याची तक्रार होते, नंतर त्याचे प्रकरणं पार कोर्टपर्यंत जातात, LAQ होतात, त्याचे लोकायुक्ताकडे उत्तरं द्यायला लागतात आणि हे उत्तरं सचिव महोदयांना द्यावे लागतात. त्यामुळे तुमचा विषय किती वाढतो याचा विचार तुम्ही लोकांनी केला पाहिजे. प्रश्न आहे बघा, हा महत्त्वाचा टॉपिक आहे, जेवढे जास्तीत प्रश्न विचारतो तेवढं वेलकम आहे. असं उदाहरण दिलं, पण यापेक्षा वाईट परिस्थिती OFC केबल आणि पाईपलाईन्स एक्सकॅव्हेशन जे करतात ते फार वाईट परिस्थिती आहे सर. आपलं झालेलं काम साईड शोल्डर्स कधी कधी तर झालेला आपला कॅरेजवे सुद्धा खोदतात लोक. ते आता माहिती आहे की 2-3 विषय आहेत त्याच्यामध्ये. एक तर शेतकरी आपलं काम झाल्यावर, म्हणजे काम चालू असताना त्याची पाईप घेऊन जात नाही, आपलं काम झाल्यावर तोडून घेतो, बरोबर आहे, तो एक विषय. नंतर येतो ना मी तिथे. नंतर मग आता जलजीवन मिशनची कामं आहेत, नंतर ते आपले अदानीचे अंबानीचे नेटचे आहेत. मी SC असताना, आत्ताच कोल्हापूरला असताना ह्या सगळ्यांचे FIR करायला सांगितले होते, सगळ्यांचे FIR, आणि सगळ्या तालुक्यामधले ते सगळे कामं थांबवले होते आणि ते मॅटर आम्ही कलेक्टरला रिपोर्ट केला होता. तुमच्यात ती डिरिंग नाही. तुम्ही काय करता, आमदार फोन करतो, हे फोन करतो म्हणून घाबरता. मी आमच्या लोकांना साईटवर सांगायचं, जर आमदाराला तुला भ्यायचं असेल तर मला सांगू नको, मी सांगतोय FIR दाखल कर. तर अशा बऱ्याच लोकांनी FIR दाखल केली. FIR दाखल केल्यानंतर लोकांमध्ये भीती पसरली आणि मग ते थोडं कमी होते. तुम्ही घाबरता, लोक तुम्ही घाबरायला नाही पाहिजे ना. आपली प्रॉपर्टी आहे, आपल्या प्रॉपर्टीमध्ये येऊन ते नाश करतात, आपलं नुकसान करतात, तर तुम्ही रिपोर्ट केला पाहिजे. आणि रिपोर्ट करत असताना काय जायचं, पोलिसाकडे जायचं आहे. इवन कोल्हापूरमध्ये जे बांधावर झाडं आहेत ते झाडं जाळण्याचा प्रकार फार आहे. त्याच्यावर सुद्धा मी अनेक GEना वगैरे सांगितलं की तू FIR कर. 2-3 FIR आम्ही डायरेक्ट केले. खूप विषय सांगण्यासारखे आहेत ह्या बाबतीत. फक्त ह्याच्यामध्ये काय असते, आणि काही PIO आहेत ना, वाघसारखा, आमचं परभणीचा वाघ आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, वाघच आहे तो, अजिबात घाबरत नाही कोणाला. तसे बी PIO आहेत माझ्याकडे, आणि रडके PIO बी आहेत, उगाच रडत येतात. अरे कंप्लेंट कर ना, तुला शासकीय पॉवर आहे, तू शासनाचा अधिकारी आहे, कंप्लेंट कर ना पोलीसकडे. आपण रितसर काय करू शकतो, कलेक्टरकडे कंप्लेंट करू शकतो, नाहीतर पोलीसकडे कंप्लेंट करू शकतो. कारण नाहीतर मग उगाच हो मला फोर्स करतो, तो मला फोन करतो, तसं नाही. रितसर काम झालं पाहिजे. मग असं जर तुम्ही केला, तुमची दहशत निर्माण झाली की हा माणूस वा कंप्लेंट करतो, तर लोक परत धसत नाहीत. ठीक आहे. काय तुमचं करस्पॉन्डन्स नसतो. बऱ्याचदा LAQ झालेत ना. आता मी मगाशी मॅडमने पण सांगितलं काय व्हायला लागलं, LAQ झाले, तक्रारी झाल्या, कोर्टात मॅटर गेलं, लोकायुक्ताच्या केसेस झाल्या, तर आपल्याकडून करस्पॉन्डन्सच नसतो. म्हणजे तिथं असं होतं की आम्हाला उत्तर देता येत नाही. त्यामुळे कमीत कमी पेपरवर ठेवत जा. CEना कळवायचं, कलेक्टरला कळवायचं, ज्यांना कोणा अथॉरिटीला कळवा, ते पेपरवर ठेवा, असं आम्हाला म्हणायचं. तर मगाशी जो आपण म्हटलं की एक अलाइनमेंटमध्ये टॉवर लाईनच्या खालून जात आहे, तर तो सोल्युशन आपल्याला गतिशक्ती जो ॲप आहे त्याच्यामध्ये होणार आहे फायदा. गतिशक्ती ॲपमध्ये जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत सगळ्यांनी आपापला डाटा तिथे स्टोअर केलेला आहे. हां, म्हणजे अंडर प्रोसेस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तो एक येऊ शकते भविष्यामध्ये. हां, DPRच्या अनुषंगाने ॲक्च्युली PIOकडून इनपुट येणं एक्सपेक्टेड होतं. आपण प्रॅक्टिकल क्वेश्चनला गेलो
DPR तयार करणे तो असा DPR व्हायला पाहिजे की तो एक्झिक्युशन करत असताना आपल्याला डिफिकल्टीज यायला नको आहे आणि विथ ईज सगळ्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण व्हायला पाहिजे असं एक्सपेक्टेशन या सेशनचं आहे. वास्तविक सर मी तेच सांगतो आहे की DPR तयार करणे इट इज नॉट ओनली दी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ DPR कन्सल्टंट, इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फर्स्ट PIO. जो PIO इन्चार्ज आहे आणि जो DPR करून घेत आहे, अशी परिस्थिती आहे की DPR त्याच्याकडे केवळ सहीसाठी येतो. ज्युनियर इंजिनियर सही, DPR कन्सल्टंट DPR तयार करतो, त्याचा जो हाताखालचा त्याचा असिस्टंट आहे तो मोरओव्हर इस्टिमेटमध्ये प्रोव्हिजन्स करतो. पटलेसारखे फार कमी आहेत आपल्याकडे DPR कन्सल्टंट, नाहीत असं नाही आहेत, परंतु फारच कमी आहेत जे की स्वतःचं इनपुट टाकतात त्याच्यामध्ये, टेक्निकल आणि लॉजिकल इनपुट्स असतात. असे फार कमी DPR कन्सल्टंट आहेत. बऱ्याच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची अशी मागणी आहे की हे कन्सल्टंट जे एम्पॅनल झालेले आहेत ते फार पूर्वी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त ॲडिशन होत आहे, त्याची कोणी क्वालिटी पाहत नाही, त्यांचं ऑडिट होत नाही किंवा कोणी त्याचं CR लिहित नाही. जसं कॉन्ट्रॅक्टरचा CR लिहिला जातो आपल्याकडे, एक रिनोन कॉन्ट्रॅक्टर म्हणून कुणाला तरी आपण असाईन करतो, कामं देतो, बोलवून कामं देतो, असं DPR कन्सल्टंटच्या बाबतीत होत नाही. तोच विषय मी आता लिहिला होता. हा ना सर, मी जे DPR येतात त्याच्यातल्या काही बाबी निदर्शनास म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आपण मार्गदर्शन करा सर. सांगू हां ते सांगतो. आता शपीने जो विषय छेडला आहे तो मी लिहूनच घेतला होता. पहिला मुद्दा काय आहे, हा DPR डिपार्टमेंटचा असतो. आपल्याकडे PIO, डेप्युटी इंजिनियर, JE ह्याने विसरूनच गेलेत. DPR करणे म्हणजे कन्सल्टंटचं काम आहे. अहो ह्याच्या पुढं जाऊन सांगतो, मला सुद्धा लाज वाटते बोलायला ते सिनियर डेप्युटी इंजिनियरला. जेव्हा माझ्या केबिनमध्ये येतात स्क्रुटिनीसाठी, डेप्युटी इंजिनियर काय करतो, त्या कन्सल्टंटला असं ढकलतो माझ्यासमोर प्रत्येक वेळेस. आणि DPR इंजिनियर जेवढं लांब मागं लपता येईल तेवढं लपतो. का? कारण त्याचं कॉन्ट्रीब्युशन 0 असतं. आणि कन्सल्टंट कोण असतो? कन्सल्टंट बसलेला असतो मेन जो आहे त्याचा ऑफिस, तो बी म्हणजे काही चांगले असतात, काही हे आहेत. आणि त्याचे जे नवीन BE झालेले मुलं, डिप्लोमा झालेले मुलं हे कन्सल्टंट काम करत असतात. त्यांना फक्त ते टेक्नोसेवी असतात. त्यांना हे तुमचं DGPS कसं वापरायचं, टोटल स्टेशन कसं वापरायचं, टेक्नोसेवी असतात. हे काम फक्त येतं. आणि असे लोक आमच्या समोर येतात, आमचा GE नावाला येतो, त्यांना विचारलं की काय आहे तर तो कन्सल्टंट सांग करतो. तर DPR ही प्रॉपर्टी आपली आहे. कन्सल्टंट हा आपण सर्व्हिस घेतली, त्याची पेड करून त्याला पैसे दिलेत, आपण त्याची सर्व्हिस घेतली आहे. त्या DPRवर जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपलं पाहिजे, त्याच्यावर कमांड आपली पाहिजे की हा रस्ता मला कसा करायचा आहे. साहेब म्हणल्याप्रमाणे तो भूतकाळात कसा होता, आता वर्तमान काळात कसा आहे आणि मला भविष्यात त्याला कसा करायचा आहे, हे आपलं काम आहे. त्यामुळं आपलं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये भरपूर पाहिजे. आणि आपल्या लोकांना प्रत्येक एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी, कारण तुमच्याकडे कामं किती आहेत असे, एका वेळेस समजा एक आलं एक कुठेतरी फेज, तर त्याच्यामध्ये 40-50 कामं असतात. बरं असं काय तुम्हाला 15 दिवसात द्या, 10 दिवसात द्या असं आम्ही कधीच म्हणत नाही. तर तुम्ही प्रत्येक साईटवर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो ट्रान्झॅक्ट वॉक जो आहे याच्यातला, तो ट्रान्झॅक्ट वॉक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्या ट्रान्झॅक्ट वॉकमध्ये आपली CPP म्हणजे कम्युनिटी पार्टिसिपेशन, आणि आपण त्या रस्त्यावर ज्या एक्झिस्टिंग रस्त्यावर आपण फिरतो सगळ्या फिजिकल गोष्टी बघतो. म्हणजे CD वर्क कसा आहे, तो चांगला आहे का, तो डिझाईनप्रमाणे आहे का, नंतर तो तुटलेला आहे का. मग ते तुटलेला असेल तर अहो फोटोसुद्धा DPR जेव्हा आमच्याकडे येतं त्याचं, बाबा तू हे शिडीवर तोडणार आहे ना, तर मला किमान बघू दे का तोडतोय तू. तेही फोटो नसतात. नाही सर घ्यायचं राहिलं, सगळ्यांचंच कसं घ्यायचं राहिलं. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही काय करता हे आम्हाला कळत नाही का. मी तर परत स्पष्ट सांगतो तुमच्या DPRमध्ये डमी शिडीवर्स वाढलेले असतात. सर एक फार मोठा म्हणजे काय म्हणतात का, पण ते मी आल्यापासून बंद केलं. डमी शिडीवर्स वाढलेले असतात. ड्युरिंग एक्झिक्युशन काय करतात, ते CD वर्क नॉट कन्स्ट्रक्टेड. का? गावकऱ्यांनी अडवलं. मग काय झाले पैसे,
नाही, कॉस्ट वाढली, पुढं एची कॉस्ट वाढली. काम करताना शिडीवरचं काम करायचंच नाही, कारण तिथं शिडीवरची जागाच नसते. त्याचं मातीकाम करायचं. म्हणजे आलं लक्षात तुमच्या, मातीकामामुळे हे काय स्कॅन्डल मला कळत नाही. मी सस्पेंड करेन, कारण कालच आता एक DPR आम्ही बघितला आहे. त्याला उचारा, उठा पाटील, सांगा किती DPR बघितलं, कुठल्या कुठं कॉस्ट आणली? 14 DPR, मला काय वाटतं कुठं बघितलं? 190 लक्ष पर किलोमीटर. 190 कुठं आणले मी ती? आम्ही 130 पर्यंत आणली आता साहेबांच्या ह्याच्यात. शिडीवरची संख्या 20 मीटर था. 1 मिनिट सर, 20 मीटरला एक शिडीवर 72 मीटरला एक शिडीवर. परत त्याच्यामध्ये तो आपलं युटिलिटी क्रॉसिंग मध्येच, परत त्याच्यानंतर 200 मीटरला एक्झिस्टिंग. का आणि कुठं? मान तालुक्यात. पाऊस आहे, पाऊस किती आहे? नाही, मग मी आता तेच पुढे बोलणार आहे सर. तर जसं आपण SQMचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करणार आहोत, तसं आपण ह्या DPR कन्सल्टंटचं सुद्धा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन आता आम्ही साहेब आणि आम्ही ठरवून पुढच्याच आठवड्यापासून ह्या मोहीम हातात घेणार आहे. आणि माझं सगळ्या SEना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही त्या कन्सल्टंटला काय काम बघून देता, काम मला काही कळतच नाही. सेम कन्सल्टंटला कामं असतात, त्या एखादा 200, 300, 400, त्याच्याकडे मॅन पॉवर नाही. एकेकाच कन्सल्टंटला काय कामं मिळतात, सगळ्यांना रोटेशनमध्ये काय मिळत नाही. आणि तिथं तुमच्या लेवलला का बघितलं जात नाही? सर, मी 4-5 कन्सल्टंटला आपण ब्लॅकलिस्ट केले, शपीला माहिती आहे. औरंगाबादचे 2-3 आहेत. काही जणांना दंड केला आहे, किंवा मातीकाम त्यांनी एखादं काय मातीकामच घेतलेलं नसतो, किंवा फार अगदी घेतलेला असतो, असे मला सापडले की. तर त्याची एक इव्हॅल्युएशन झाली पाहिजे. कारण काय, हा बेसिक गाभा आहे. कन्सल्टंट हा आपला बेसिक फाउंडेशन आहे. हिथं जर चुकलं तर आपलं सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी चुकत राहतात. त्यामुळं DPR हा जो विषय आहे तर फार सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि या DPRमध्ये तुम्ही जे सिव्हिल इंजिनिअरिंग शिकता, सगळ्यात रोड ट्रान्सपोर्टेशन आहे, ब्रिज आहे, हायड्रॉलिक डिझाईन आहे, ट्रॅफिक आहे, हे सगळं त्यात येतं. आणि खरा गाभा सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो आहे तो ह्या DPRमध्ये आहे. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे, GE असो, DE असो, E असो, त्या DPRमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे. मग माझं कॉन्ट्रीब्युशन मी कधी देणार? जेव्हा मला DPR काय माहीत आहे, जेव्हा मी वाचलं पाहिजे. म्हणून तुम्ही प्रत्येकाने, नरेश आहे अत्यंत चांगला सिन्सिअर पोरगा आहे, कारण मला या महाराष्ट्रामधल्या सगळ्यात चांगला आवडलेला कन्सल्टंट आहे. म्हणून मी त्याला नेहमी, काही जरी माझे दुसरे प्रॉब्लेम असले तरी मी त्याला विचारतो. तर हा अभ्यासू आहे. ह्याच्याकडचे तुम्ही आयडियल DPRs घ्या. ते DPR सगळ्यांनी स्टडी करा. ट्रॅफिक कसं काउंट केलं करता, ट्रॅफिक म्हणजे ॲक्सल लोडचा काय फायदा आहे, PCUचा काय फायदा आहे, PCU कसे मोजतात, हे एक DPR तुम्ही सगळ्यांनी स्टडी करा. हे टाइम्स नीड आहे. त्याच्याबरोबर IS कोड्स स्टडी करा. तर प्रत्येकाने आता ते प्रेझेंटेशन आपल्याला देईल, तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये हे करा. दुसरा, आता फार या विषयावर मी बोलत नाही, परंतु एवढे बोलोच आपण, ठीक आहे सर. मला एक मुद्दा आपल्या ह्याच्यातून स्किप झाला सर, की आपण जे एक्सेसेस मंजूर करतो किंवा एक्सेसेस उद्भवतात, मोर ओव्हर दोज आर आउट ऑफ अर्थवर्क ओनली. आणि PIUंचं डेप्युटी इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरचं काय कर्तव्य आहे, DPR बनत असताना पर्टिक्युलरली अर्थवर्कचं जे कॅल्क्युलेशन तो करतो, त्याच्यामध्ये सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग तुमचं इनपुट असं असायला पाहिजे की तो जर हाय कटिंग असेल, जास्तीचं हाईटचं कटिंग असेल, तर तो स्लोप किती घेतो आहे, तो कटिंगसाठी स्लोप जो डेसिग्नेटेड आहे IRCमध्ये, त्याच्यापेक्षा तो ढोबळ मानाने 1:0.5 करून टाकतात. ते सरळ अर्थवर्क असेल, हार्ड रॉक असेल तरी तेवढाच, मुरुमाचा असेल तरी तेवढाच, BC सॉईल असेल तरी, म्हणजे त्यांचं सगळ्यांचं असं एकसारखं नाही आहे आणि IRC सारखं जे एक्सपेक्टेड आहेत त्याचं नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एम्बँकमेंट करत असताना रस्ता तुमचा क्रस्ट किती आहे, तुम्ही रस्ता एक्झिस्टिंग क्रस्ट किती वर उचललेला आहे, त्याच्यानंतर क्रस्ट किती दिलेले आहे, आणि त्या दोन्हीमधला जो डिफरन्स आहे, म्हणजे क्रस्ट मायनस ग्राउंड लेवल, याच्यातलं जो अर्थवर्क आहे तो इट इज
करेक्ट क्वांटिटी. परंतु कधी कधी काय होतं की क्रस्टलासुद्धा अर्थवर्कमध्ये इन्क्लूड केलं जातं आणि मायनस करायचं विसरून जातं आहे. जे स्टेटमेंट येतं आहे त्याच्यातून अर्थवर्कची क्वांटिटी, त्या क्रस्टची क्वांटिटी जर मायनस करायला विसरला तर ती अर्थवर्कचा जो क्वांटम आहे तो कितीतरी जास्त वाढतो आणि आपल्या निग्लिजन्समुळं म्हणा किंवा ओव्हरसाईटमुळं म्हणा किंवा मी नजरअंदाजच करायचं ठरवलेलं आहे त्या केसमध्ये अर्थवर्कची क्वांटिटी भरमसाठ वाढते. जसं पाटील सरांनी आता सांगितलं आहे की ते आम्ही 1.9 crore-चं 1.3 पर किलोमीटर आणलं आहे. तर अशा चुका भरपूर आहेत. CD वर्कचं जिथं लोकेशनच नाही आहे तिथं आम्ही CD वर्क प्रोव्हाइड करून मोकळा होतो आणि इट इज 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सायनिंग अथॉरिटी अँड दॅट टू विथ टेक्निकल सँक्शन अथॉरिटी. आता असं होतं आहे की DPR कन्सल्टंटने केलेला DPR तो TS पर्यंत तसाच राहतो, फक्त सह्या वाढतात, बाकी काही वाढत नाही. त्याच्यामध्ये टेक्निकल इनपुट व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे सर अर्थवर्कसाठीचं पर्टिक्युलरली मला अशी विनंती करायची आहे की जे एक्सेसेस दॅट टू इन अर्थवर्क इन्व्हेरेबली होतात असे आयडेंटिफाय करून त्याची कारणं जस्टिफाय करून एक चांगलं म्हणजे स्ट्रॉंग सर्क्युलर काढण्याची आवश्यकता आहे की अर्थवर्क पर्टिक्युलर पर्सेंटेजच्या पुढे जर जात असेल तर तो फार सिरियसली बघितला जायला पाहिजे. येस सर. नवीन अर्थवर्क जर असेल आपल्या रस्त्याचं तर आपण नवीन अर्थवर्क करून त्याच्यावर BT वगैरे करतो, पण ज्यावेळेस आपण मेजरमेंट देतो त्या बिलासाठी त्याच्यामध्ये श्रिंकेज व्हॉल्यूम कुठं आपण कन्सिडर करत नाही. हां, फार चांगला प्रश्न आहे. हे कुणाच्या लक्षात आलं आहे का की हे का करत नाही आपण? याच्यासाठी करत नाही सर आपण ऐका सर, आपण याच्यासाठी करत नाही. आपला अर्थवर्कचं जर तुम्ही जो IRC स्पेसिफिकेशन आहे ते जर वाचलं तुम्ही तर इट इज 100% PD. त्याच्यामुळे श्रिंकेज नाही सर. ठीक आहे. DPRचा विषय जो आहे ना तो बऱ्याच अँगलने एक कनेक्टेड आहे. हां सर. विषय आहे DPR इम्प्रॉपर असल्यामुळं एक्सटेन्शन हा विषय खूप मोठा. शेतकऱ्यांनी जमीन अडवली, हो तो एक्झिक्युशन, वन खात्यानं जमीन अडवली, यांनी अडवली, त्याच्यामुळे एक्सटेन्शन हा विषय वाढतो, एस्कलेशन वाढतं, त्याचं रिवाईज एस्टिमेट येतं, मग रिवाईज गव्हर्नमेंटला आल्यानंतर मग आम्हाला एम्पावर्ड कमिटी पुढे जावं लागतं आणि ती एम्पावर्ड कमिटी म्हणते मग कसं तुम्ही काय सर्वे केला तो सर स्पेसिफिक कन्स्ट्रेंट्स इन EPC ओनली सेक्रेटरी इज अन्स्टेबल. येस सर. तिथं सेक्रेटरीच्या खाली कोणाला अलाउड पण करत नाही. उत्तर नको उडून जातात सर. याचे कन्स्ट्रेंट कशामुळे आहे सर हे की खालच्या म्हणजे नॉन पॉलिटिकल लोकांचा दबाव आणि आपली इच्छा असूनही ते आपण थोपवू न शकणे. कारण समजा लँड ॲक्विजिशनचा इश्यू येत असेल आणि मी ॲज अ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर थांबवायचा प्रयत्न केला तर दुसऱ्या मिनिटाला त्याला धमकी येते लगेच. शेतकऱ्याचा असेल किंवा फॉरेस्ट जरी असेल तर फॉरेस्टचं पण लोक काय म्हणतात की हे तुमचं फॉरेस्टचं वगैरे समजू शकतो. आता बऱ्याचशा रिवाईज एस्टिमेटमध्ये तुमचं सिव्हिल वर्क मोठ्या प्रमाणात वाढतं 25%, पण ते काय 25% अधिकार आहे वाटतं खाली काहीतरी त्याच्यामध्ये दिलेलं असतं. यांनी मंजुरी दिली, त्यांनी मंजुरी दिली, मग हे 25% इथंच वाढतं ना. आणि एक्सटेन्शन ऑफ टाईम लिमिटमुळे एस्केलेशन आपलं असतं. मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी आत्तापर्यंत 8-9 मीटिंग अटेंड केल्या EPCच्या. मला एकही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. मी त्या थातुरमातून आम्ही देतो. एस्केलेशन किती टक्के असते वर्षाला? साधारण 5%. तुमचे रिवाईज आलेले गव्हर्नमेंट लेवलचे सगळे एस्टिमेट काढून बघा, 30%च्या खाली एकाचं एस्केलेशन. अगदी बरोबर आहे. आणि हे 30%ला उत्तर देता देता अगदी मिटिंगमध्ये नाकीनऊ घेतात आमच्या. कारण काय ते अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत, त्यांना सगळं फार माहिती आहे. त्यांना डिपेंड अर्थमंत्री असतात, फायनान्स सेक्रेटरी असतात, चीफ सेक्रेटरी असतात. ते मला हे 30% वाढायचं कारण काय? मग आम्ही सांगितलं बाबा काम झालं नाही. मग काम झालं नाही तर मग सर्वे काय केला तर सगळं म्हणजे परत DPR वर येतात. सर अजून एक विनंती आहे. आपले जो डेलिगेशन ऑफ पॉवर्स आहेत 2 GR आहेत आपले सर. 2012चा एक आहे, 2009चा एक आहे. त्याच्यामध्ये काय आहे की SC लेवलवरती 25%चे जे अधिकार आहेत ते सरसकट अधिकार नाही आहेत. 25% एक्सेस समजतात ते फक्त. आणि ते कॉम्प्रोमाइज कशानं होतं? कुठेतरी सेविंग करून.
माने साहेबांना शक्य असेल, माने साहेब असतील आणि कुलकर्णी मॅडमला असे विनंती करायची की रिवाईज एस्टिमेटच्या बाबतीमध्ये जे आयटम मला आता पण अनुभव आलेला आहे, 25% तुमचं सिव्हिल वर्क वाढतं, 30% तुमचं एस्केलेशन असतं, GST सोडून द्या 12-18% झालं, हे 30% हे 25% मला फार त्रास देतं. म्हणजे याचं उत्तर देता येत नाही मला. तर तुम्ही काहीतरी शासन लेवलला असं काहीतरी रिकमेंड करा की बाबा अधिकार काहीतरी, म्हणजे काय त्याला म्हणता येईल आपल्याला. सर तो जो GR आहे ना 25% एक्सेसचे अधिकार SC लेवलवरती, परंतु त्यांना रिडक्शन करायचे अधिकार दिलेले नाही आहेत. ते 25 नाही 100% रिडक्शन करतात आणि इकडे 25% वाढतात. 100% रिडक्शन इन CD. मी तेच म्हणतो ना, तुम्ही असं काहीतरी आम्हाला शासन स्तरावर रिकमेंड करा ना. शासन आम्ही परिपत्रक काढू, GR काढू, GR रिवाईज करू. येस सर, तसं माने साहेब करा रिकमेंड. आता आपण SQC मॅडमचा जो सेशन आहे तो घेऊयात बिफोर लंच, आणि म्हणजे तो एक सेशन पुढे गेला आहे ना पुढच्या ह्याच्यात. तर मॅडमला विनंती आहे. हां, धन्यवाद नरेश पटले सर. वळूया आपण आपल्या पुढच्या विषयाकडे. क्वालिटी मॉनिटरिंग इन MRRDA 3 tier सिस्टीम या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत MRRDAच्या मुख्य अभियंता तथा राज्य गुणवत्ता समन्वयक श्रीमती ज्योती कुलकर्णी मॅडम. ज्योती कुलकर्णी मॅडमचा अल्प परिचय देण्यासाठी मी विनंती करते संजय मंत्री सर यांना, कार्यकारी अभियंता, ते त्या मॅडमचा परिचय देतील. नाही मॅडम, सर्वांना माहीत नाही आहे कारण की काही लोक खूप नवीन आहे. आपण नवीन लोकांनाच ट्रेनिंग घेतो. मॅडम 1997 पासून तर 2000पर्यंत VNIT अमरावती तिथं लेक्चरशिप केलेली आहे. त्याच्यानंतर ते असिस्टंट इंजिनियर म्हणून त्यांनी काम केलं. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले 2004मध्ये. ते महाराष्ट्र रूरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पुण्याला. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. डिझाईन सर्कलला काम केलेलं आहे. मेन म्हणजे या ज्या प्रिमायसेसला आपण इथे त्यांनी 4 वर्ष नोकरी केलेली आहे यशदाला. त्याच्यानंतर डिझाईन सर्कलला काम केलेलं आहे, पोलीस हाऊसिंगला काम केलेलं आहे, व्हिजिलन्स क्वालिटी कंट्रोलला काम केलेलं आहे. त्याच्यासोबत त्यांनी रेग्युलर औरंगाबादच्या रेग्युलर PWACचंही काम त्यांनी तिथंच सांभाळलेलं आहे आणि क्वालिटी कंट्रोलचं पण. आणि 2021पासून कंटिन्यू आपल्यासोबत PMGSY परिवारला पहिले AC म्हणून, आता SQC म्हणूनच आहे. आता त्यांची पोस्ट अपग्रेड झाली आहे, ते CE म्हणून आपल्याकडे कार्यरत आहे. त्यांच्यासाठी एकच सांगणार, फूल कैसा भी हो तारीफ खुशबू की होती है. फूल कैसा भी हो तारीफ खुशबू की होती है. इंसान कितना भी बड़ा हो कदर उनके गुणों की होती है. तो असे गुणवान आपले जे सरळ स्वभावी मॅडम आहे त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं सेशन सुरू करावं. सुरुवात करताना चिखलीकर सरांनी आपल्या सचिव महोदयांनी सांगितलं होतं, येतो ना आवाज, की हा जो PMGSY स्कीम आहे ही 25 वर्ष पुढे आहे. मला वाटतं सगळे नवीन लोक आहेत, त्यामुळे मी PMGSYबद्दल थोडं 2 मिनिट सांगते की PMGSY ही जी स्कीम आहे ही 25 वर्ष पुढे का आहे किंवा कशी आहे. आता आपल्या सगळ्यांना गंगा नदी माहिती आहे आणि गंगेला आपण का मानतो, कोण सांगू शकेल का पटकन चांगलं उत्तर गंगा नदीचं? हे काय मला लावायला लागेल. काय एक जण सांगा ना कोणीतरी पटकन. गंगा नदी पवित्र का आहे? कारण गंगा नदीचा रिएरेशन कोइफिशियंट जो आहे, जे ऑक्सिजन ॲसिमिलेशन होतं गंगा नदीमध्ये, ते जगातल्या कुठल्याही नदीच्या 20 पट जास्त आहे. म्हणजे गंगा नदीची सेल्फ प्युरिफिकेशन कॅपॅसिटी जी आहे ती 20 टाइम्स हायर आहे. आणि PMGSY स्कीम का चांगली आहे? कारण की PMGSY स्कीममध्ये हा जो फंड आहे सेल्फ प्युरिफिकेशनचा, हा वापरण्यात आलेला आहे. PMGSY स्कीममध्ये त्यांनी आता सांगितलं, मी 21मध्ये आली. 21मध्ये आल्यापासून आज 25 आहे, 2025, ह्याच्यामध्ये कैक बदल झालेले आहेत. आम्ही सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहोत. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बऱ्याच गोष्टी बदल तिथेही झाले आहेत डेफिनेटली, पण बऱ्याच गोष्टी अजूनही तशा आहेत की ज्या त्या काळात करत होतो युगानुयुग तसंच आम्ही करत आहोत. पण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अशी आहे की जिथे रोज नियम बदलतात. जशी जशी नवीन टेक्नॉलॉजी येते तशी तशी ती आपण आत्मसात करत जातो.
तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, त्यामुळे तुम्ही PMGSYमध्ये आज आलात ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही तांत्रिकदृष्ट्या जे काय शिकणार आहे ती संधी तुम्ही डावलू नये ही माझी तुम्हाला विनंती आहे. प्रत्येक गोष्ट आत्मसात करायचा प्रयत्न करा, नवीन नवीन शिकायचा प्रयत्न करा. तुम्ही कुठल्याही सिव्हिल इंजिनिअरिंग रोड कन्स्ट्रक्शन सेक्टरमधल्या इंजिनियरपेक्षा निश्चित चांगले असणार याची मी तुम्हाला खात्री देते जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत काम करता. आता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये आपण 3 टियर सिस्टीमबद्दल बोलतो. प्रत्येकाने आत्तापर्यंत झालेल्या लेक्चरमध्ये 3 टियर सिस्टीम हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर काय आहे 3 टियर सिस्टीम? तुम्ही 1 वर्ष काम केलं, पटकन सांगा कोणी पण. व्हॉट इज 3 टियर सिस्टीम? मला इंटरॅक्टिव्ह पाहिजे, मी असं काहीतरी बोलत नाही राहू शकत. तुम्ही केलंय ना सगळ्यांनी काम? काय आहे 3 टियर सिस्टीम सांगा कोणीतरी. जर असं असेल ऑडियन्स तर कठीण आहे बरं का. हां नाही, 3 टियर सिस्टीम काय आहे? 3 टियर म्हणजे काय? 3 स्तर आहेत. 3 टियर म्हणजे 3 स्तर, एवढं तर कळतं ना. रेल्वेमध्ये आपण 2 टियर रेल्वे डबा, 3 टियर रेल्वे डबा तेवढं तर बघतो, लिहिलेलं असतं 2 टियर 3 टियर, है ना. सो दिस इज 3 टियर सिस्टीम. 3 टियरमध्ये 3 टियर आहेत. कोणते कोणते आहेत सांगा पटकन. जेईने सांगा, एखाद्या डीने सांगा. नाही, हे बेसिक आहे, हे तर तुम्ही सांगितलंच पाहिजे, मग पुढे काही सांगण्याचा उपयोग नाही. हां, PIU पहिला स्तर आहे. थँक्यू. चला असं पटापट बोलत चला. पहिला स्तर काय आहे? PIU आहे, प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट हा पहिला स्तर आहे. सेकंड टियर जो आहे तो स्टेट क्वालिटी मॉनिटरचा आहे आणि तिसरा टियर जो आहे तो नॅशनल क्वालिटी मॉनिटर किंवा MMGSYमध्ये सिनियर स्टेट क्वालिटी मॉनिटर हा आपला आहे. आता ह्या 3 टियर सिस्टीममध्ये हे कुठे हे करायचं आहे नक्की? ग्रीनला प्रिंट नाही, ग्रीनला करते मी, बट म्हणजे असं त्याला काही तिकडे पॉइंटेड पाहिजे का? हँग झालंय का? आता बघा. हां हां, आला आला. आता कर. आता मला वाटतं वापरलं नाही पटपट की होतं का. चला, तर 3 टियर सिस्टीम काय आहे आपण बघितलं. फर्स्ट टियर PIU म्हणजे काय? प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिटमधलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर हे सगळे, आणि त्याच्यानंतर सुपरिंटेंडिंग इंजिनियर आणि काही प्रमाणात चीफ इंजिनियर हे सुद्धा फर्स्ट टियरचा पार्ट आहे. सेकंड टियर जो आहे तो स्टेट क्वालिटी मॉनिटरचा आहे आणि थर्ड आपण बघितला. आता मला याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा टियर सांगा. फार छान. म्हणजे हे सगळ्यांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी माहिती करून घ्या की सगळ्यात महत्त्वाचा टियर जो आहे तो फर्स्ट टियर आहे PIUचा. आणि क्वालिटी डिलिव्हर करण्याची जबाबदारी कोणाची आहे? क्वालिटी डिलिव्हर करण्याची जबाबदारी ही फर्स्ट टियरची आहे. नंतरचे जे टियर आहे ते फक्त व्हेरीफाय करायला येत आहेत, कोणीही जबाबदारी घेत नाही आहे क्वालिटीची. ते एक तर तुम्हाला चांगलं म्हणतील, एक तर वाईट म्हणतील तुमचं काम तपासून. ते जबाबदारी घेत नाही आहे. जबाबदारी जी आहे ती तुमचीच आहे. त्यांनी वाईट म्हटलं तर दुरुस्त पण तुम्हालाच करायचं आहे. मग ते पहिल्याच लेवलला जर तुम्ही चांगलं केलं तर महत्त्वाचं. आता हे तर सगळे सांगितले तुम्हाला, हे सगळं PMGSYच्या याच्यावर आहे, शफींच्या याच्यात आलं आहे आणि हे वेळोवेळी येत राहणार आहे की आपण क्वालिटीसाठी काय व्हेरीफाय करतो. त्याच्यानंतर हे कंप्लायन्सेस शफींनी मगाशी सांगितले की SQM स्टेट क्वालिटी मॉनिटरचं इन्स्पेक्शन घ्यायच्या आधी तुम्ही काय काय करणं अपेक्षित आहे ते तुम्हाला आलं आहे. आणि हे स्लाईड तुम्हाला प्रेझेंटेशन मिळणार पण आहे, त्यामुळे तुम्ही ॲग्रीमेंट त्याच्यामध्ये एंटर करायचं आहे, तुम्ही लॅबोरेटरी अपलोड करायची आहे, तुम्ही त्याचं क्वालिटी कंट्रोल रजिस्टर भरून ते पण अपलोड करायचं आहे. आणि हे सगळं केल्याच्या नंतरच तुम्हाला तुमच्या स्टेट क्वालिटी मॉनिटरचे इन्स्पेक्शन घेता येतात. आता इन्स्पेक्शन किती पाहिजे ह्याचा पण स्टँडर्ड आहे की 5 किलोमीटर. म्हणजे आता ब्रिजेसच्या बाबतीमध्ये 75, हे महत्त्वाचं याच्यासाठी आहे की पुढच्या स्लाईडला मी याच्याबद्दल प्रश्न विचारेल तुम्हाला की 75 मीटर
ची जर लेंथ असेल ब्रिजची तर त्याच्यासाठी 3 इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे. स्टेट क्वालिटी मॉनिटरचे 75 मीटरच्या बियॉन्ड असेल तर 5 इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे. जर रोड सेक्शन हा 5 किलोमीटरचा असेल तर 3 इन्स्पेक्शन होतील. जर 10 किलोमीटर असेल 5 ते 10मध्ये तर त्याचे 2 तुकडे होतील, 5-5चे किंवा 4-4चे 2 तुकडे होतील आणि त्याप्रमाणे तुमचे इन्स्पेक्शन वाढतील. जर तुमचं 15 किलोमीटर असेल तर अप टू 15 किलोमीटर 3 सेक्शन होतील, त्याप्रमाणे 3-3-3 असे तुमचे इन्स्पेक्शन होतील. तर हे गोष्ट पुढे तुम्हाला कुठे लागणार आहे ते तुम्हाला हे करते. आता लॅबचे फोटोग्राफ्स तुम्हाला कुठलाही वर्क ऑर्डर दिली, वर्क ऑर्डरमध्ये तुम्ही वर्क ऑर्डर देता आणि ॲग्रीमेंट साईन करता. ॲग्रीमेंटमध्ये पहिला कॉन्ट्रॅक्ट तुमचा जो साईन होतो त्याच्यामध्ये एक क्लॉज आहे. काय क्लॉज आहे की तुम्ही वर्क ऑर्डर दिल्यानंतर 1 महिन्याच्या आत कॉन्ट्रॅक्टरनी लॅबोरेटरी एस्टॅब्लिश करायची आहे. आणि ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे PMGSYच्या दृष्टीने की नाही जर केली त्यांनी तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट फोरक्लोज करण्याची सुद्धा प्रोव्हिजन तुमच्या टेंडरमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. पण ही आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आपण नोटीस दिली पाहिजे की 1 महिना होत आला तुझी लॅब अजून अपलोड म्हणजे फंक्शनल झालेली नाही. आणि लॅबसाठी तुम्हाला स्वतः जाऊन बघायचं आहे, त्याचे जिओटॅग फोटोग्राफ काढायचे आहे, टाईम स्टॅम्प जिओटॅग, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः तुमचे PIO एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दिसले पाहिजे असा फोटो काढायचा आहे, त्याचं बॅनर दिसलं पाहिजे, त्याची लिस्ट ऑफ इक्विपमेंट जी तुमच्या कॉन्ट्रॅक्टला आहे, मनमानी नाही, कॉन्ट्रॅक्टला जी तुम्ही लिस्ट ऑफ इक्विपमेंट दिलेली आहे ती त्यांनी प्रोव्हाइड केली पाहिजे. आणि ती लॅब कशी पाहिजे तर फंक्शनल पाहिजे. बरोबर, लॅब कशात गणपती बसवलाय आणि आरती केली की झालं असं आहे का लॅब? म्हणजे लॅब जी आहे ती फंक्शनल पाहिजे. तिचं आपल्याला पूजा करायची नाही आहे एक फोटो काढून, तिथं आपल्याला काम करणं अपेक्षित आहे. तर पुन्हा त्याला हे करायला लागेल का? काय करताय? हेच राहू दे ना स्क्रीन. इतकं पुढे हां. तर हे फंक्शनल फोटो असले पाहिजे लॅबचे फोटो. आपण परत एक गोष्ट PMGSYमध्ये ओमासची त्यांनी ओळख करून दिली तुम्हाला. त्या वेबसाईटवर आपण फोटो अपलोड करतो, ते फोटो संपूर्ण भारतभरातच नाही जगभरात बघितले जातात. ओमास ही बेस्ट स्टडीड वेबसाईट आहे, त्यांनी सांगितलं, जिला अत्यंत अनेक मेडल्स मिळालेले आहेत. का मिळालेलं आहे? कारण ती फंक्शनल वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अपलोड करता आणि तुम्ही अपलोड केलेला फोटो जगभर बघितला जाऊ शकतो, याचं भान ठेवणं आवश्यक आहे. आणि एकदा अपलोड केलेला डिलीट करता येत नाही. त्यामुळे आपण काय अपलोड करतोय याचं पण भान असणं आवश्यक आहे. आता तुमची लॅब फंक्शनल दिसली पाहिजे. मागे चालेल. ओके, हे बघा आपण अपलोड केलेले खालचे फोटो बघा, तो काळा फोटो बघा. आमच्याकडे जेव्हा फोटो अपलोड करायला येतात त्याच्यात काही दिसतंय का तुम्हाला ती कुठं लॅब आहे? हे बघा, ओपन बाहेर ओट्यावर लॅब मांडली आहे. काही ठिकाणी नावं आले आहेत ते दुर्लक्ष करा, जिस्ट महत्त्वाचं आहे. हे बघा, ह्या लॅबचे फोटो जरी बघितले तुम्ही तर कोणी आंधळा माणूस पण सांगेल की ह्या लॅब फंक्शनल नाही आहेत. बरोबर? मग हे असे फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्ही किती पण छाती पेटून सांगितलं की नाही मी क्वालिटी काम करून घेतलं. क्वालिटी काम करून घेणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच तुम्ही क्वालिटी कशी मेंटेन केली हे दाखवणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचं रेकॉर्ड ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की तुम्हाला साईटवर तर चांगलं काम करायचंच आहे, पण त्याचं अतिशय सुंदर डॉक्युमेंटेशन करायचं आहे, त्याचे छान फोटोग्राफ काढून ठेवायचे. टाईम स्टॅम्प्ड जिओ टॅग्ड फोटोग्राफ हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, शब्द आहे. तुम्ही कोणत्या वेळेला काम केलं आणि तुमचे जिओ कोऑर्डिनेट हा विषय फार महत्त्वाचा आहे इथे. त्याच्यानंतर मग आता तुम्ही PIU मगाशी सांगितलं, पहिली महत्त्वाची हे कोणती? PIU, महत्त्वाचा टियर PIUनी क्वालिटी डिलिव्हर करायची आहे. कशी करणार क्वालिटी डिलिव्हर? त्यांनी मगाशी सांगितलं, थोडं अतिशयोक्तीवाला अपेक्षा आहे की अगदी Jनी रोज जायचं, Dनी आठवड्यातनं 2दा जायचं, PIUनी एकदा जायचं वगैरे. ठीक आहे, नाही शक्य, आपण समजू शकतो, कामं भरपूर आहे.
पण तुमच्या कामावर तुमचं नियंत्रण पाहिजे जेव्हा तुम्ही फील्डवर आहात. आणि हे तुम्ही कसं इन्शुअर करणार आहात क्वालिटी आहे, तर तुम्हाला टेस्ट करायची आहे. काही जादूची छडी नाही ना, सिम्पल टेस्ट करायची आहे, सायंटिफिक टेस्ट करायची आहे. अगदी डिस्क्रिशनरी टेस्ट आहे, तसं काही म्हणजे त्याच्यात काही डिस्क्रिशन वापरायचं नाही आहे कोणाला. ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग आहे. खड्डा खोदायचा आहे 50x50चा, गाळण्या घ्यायच्या आहे, कोणत्या GSBसाठी कोणता सिवचा सेट पाहिजे, WBMसाठी कुठला पाहिजे, ग्रेड 2ला कुठला पाहिजे, ग्रेड 3ला कुठला पाहिजे, सगळं काही स्टँडर्ड दिलेलं आहे ना तुम्हाला. तुम्हाला फक्त इम्प्लिमेंट करायचं आहे फील्डवर. तुम्हाला ऑप्टिमम मॉइश्चर मीटर आहे, तुमच्याकडे तो सँड आहे, सँड रिप्लेसमेंट मेथडने डेन्सिटी घ्यायची आहे, बरोबर. सगळ्या टेस्टिंग तुम्हाला स्वतः करायच्या आहेत साईटवर. आणि त्याचं हे तुम्ही रोज जाता का नाही हा महत्त्वाचा भाग नाही आहे. तुम्ही ह्या फ्रिक्वेन्सीने काम करता का नाही. 50% ज्युनियर इंजिनियरनी 50% टेस्टिंग केलं पाहिजे, डेप्युटी इंजिनियरनी 20% केलं पाहिजे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी 5% टेस्ट साईटवर घेणं अपेक्षित आहे. आता हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये शेवटी एक विषय येतो NCR. ठीक आहे, आपण तो QCRच्या वेळेला पण घेऊ. तर हे PIUची जबाबदारी जी आहे क्वालिटी डिलिव्हर करण्याची, ती या पद्धतीने पूर्ण होणार आहे. मग आता QCR काय आहे पटकन सांगा कोणीतरी. व्हॉट इज QCR फुल फॉर्म? बरोबर, क्वालिटी कंट्रोल रजिस्टर. काय असतं क्वालिटी कंट्रोल रजिस्टर? क्वालिटी कंट्रोल रजिस्टरचे 2 भाग आहेत. एक आहे पार्ट 1, दुसरा आहे पार्ट 2. पार्ट 1मध्ये काय असतं, तर आपण ज्या ज्या टेस्ट करतो क्वालिटी कंट्रोलसाठी त्या 3 टप्प्यांमध्ये त्यांनी विभागले आहेत. अर्थवर्कमध्ये ग्रॅन्युलर कन्स्ट्रक्शन आणि बिटुमिनस कन्स्ट्रक्शन, बरोबर. ह्या तीनच टप्पे असतात ना तुमच्या रस्ता बांधकाम करता तेव्हा. आणि एक गोष्ट ही जी मी लिहिली ही अंडरलाईन करा प्रत्येकाने, मनामध्ये हे करा. QCR टू रिमेन ॲट द वर्क साईट ॲट ऑल टाइम्स. QCR हा ॲट एनी गिवन टाईम साईटवरच पाहिजे. तो ऑफिसमध्ये असू शकत नाही, तो कोणा JEच्या घरी असू शकत नाही. असे उत्तरं मिळतात की क्वालिटी कंट्रोल रजिस्टर ऑफिसला नेलं होतं. QCR हा जेव्हा जो कोण इन्स्पेक्शनला येईल ॲट एनी गिवन टाईम तो दाखवला पाहिजे तुम्ही. तो तुम्हाला घरी न्यायची परवानगी नाही. इट शुड बी ऑलवेज ऑन साईट. असं जर कोणीही उत्तर दिलं तर त्याला PMGSY माहिती नाही असं म्हणून आम्ही घरी पाठवू. त्यानंतर QCRला दुसरा पार्ट आहे. दुसरा पार्ट काय आहे की त्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट लिहायचं आहे की सगळ्या टेस्ट ज्या ज्या तुम्ही कंडक्ट केलेल्या आहे त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट तिथं येणार आहे. आणि त्याच्याशिवाय हे जे आहे हा आता QCR पार्ट 1 जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरचा जो कोण लॅबोरेटरी असिस्टंट आणि आपला JE यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये किंवा त्यांच्या कस्टडीमध्ये ते असणार आहे, त्याच्यावर हे असेल. आणि पार्ट 2 जो आहे तो असिस्टंट इंजिनियर म्हणजे डेप्युटी इंजिनियर रँकच्या अधिकाऱ्याकडे असायला पाहिजे. आणि पार्ट 2मध्ये काय आहे तर नॉन कन्फॉर्मन्स रिपोर्ट NCR. काय असतं नॉन कन्फॉर्मन्स रिपोर्ट? कोणीतरी सांगा पटकन. सांगा एकाने कोणीतरी उभे राहून. मग फेल झालेल्या टेस्टचं म्हणजे टेस्टला जे काय नॉर्म्स आहे की ग्रेडेशन आहे तर त्याचा हा नॉर्म आहे, जे तुमचं डेन्सिटी आहे तर ती या इतके टक्के आली पाहिजे, ह्याच्यात डेफिनेट नॉर्म्स आहेत क्वालिटी अशुरन्स हँडबुकमध्ये आपल्याकडे सगळं. आणि SP20मध्ये सगळं काही 72मध्ये सगळं आहे आपल्याकडे. मग ह्या सगळ्या नॉर्म्सच्या बियॉन्ड जर तुमची टेस्ट जात असेल, ती फेल झाली असेल तर त्याला तुम्हाला नॉन कॉन्फॉर्मन्स रिपोर्ट इश्यू करायचं आहे कॉन्ट्रॅक्टरला की ही तुझी टेस्ट फेल गेली, बरोबर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हार्डली 1 किंवा 2 ठिकाणं असे आहे की जिथे NCR इश्यू केला जातो. कोणाचा विश्वास बसेल की संपूर्ण महाराष्ट्रभर कधीच एकही टेस्ट फेल होत नाही कॉन्ट्रॅक्टरची? इतकं आपण क्वालिटीचं काम करतो का? इतकं आपल्याला छाती ठोकपणे सांगता येतं? जर आपण काही न पाहता टेस्टवर सह्या करत असू QCRवर तरच हे शक्य आहे. आणि जर तुमचा NCR एकही इश्यू झालेला नाही, एकही तुम्ही दुरुस्ती कधी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेली नाही आणि मग SQM जातो
आणि SQMला मात्र तिथे ग्रेडेशन अनसॅटिस्फॅक्टरी सापडतं. NQM येतो त्याला ग्रेडेशन अनसॅटिस्फॅक्टरी सापडतं. आपल्या JEEला नाही सापडत, आपल्या DEला नाही सापडत, आपल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला नाही सापडत. असं शक्य आहे का? बरं, आणि तुम्हाला जर खात्री असेल की माझं ग्रेडेशन परफेक्ट आहे, असू शकतं की त्यांनी चुकीची टेस्ट केली, मग चॅलेंज नको का करायला? मला जर माझ्या क्वालिटीची खात्री आहे, मला येऊन कोणी वाईट म्हटलं तर मला सहन होईल का? मग तुम्ही चॅलेंज नको करायला त्यांना? असं कोणी चॅलेंज करत नाही आजपर्यंत. मी वारंवार सांगते, अरे तुम्हाला जर तुमची गुणवत्ता एवढी महत्त्वाची वाटते आणि तुम्ही जर एवढं तुमच्या गुणवत्तेबद्दल अश्युअर्ड आहात, चॅलेंज करा ना. NQMला सुद्धा चॅलेंज करायची प्रोव्हिजन आहे PMGSYमध्ये. नंतर कधीतरी NQMचं यू दिल्यानंतर त्याचा ATR सबमिट करायला लागतो. नाही मॅडम, त्यांनी खड्डा बरोबर नव्हता घेतला, आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्ही इथे जरा घ्या. त्यांनी डेप्थ घेताना 3 ठिकाणी घेतलीच नाही, एकाच ठिकाणी घेतली जिथं खड्डा वर आला होता. असं शक्य आहे का? तिथल्या तिथे तुम्हाला त्याला सांगायचं आहे की नॉर्म्स हे आहेत सर. मग त्यासाठी तुम्हाला नॉर्म्स माहिती नको की 50x50चा पीठ घेतल्यानंतर त्याची डेप्थ कशी घ्यायची आहे, कुठल्या लेअरची. मग हे सगळं समजून घ्या. NCR तुम्ही स्वतः टेस्ट करा. आता मी इथून पुढे आणखी व्हिजिलंटली बघणार आहे की खरंच NCR येतोय का नाही. एकाही QCRमध्ये आजपर्यंत NCR नाही, कसं शक्य आहे? दिस इटसेल्फ शोज की तुम्ही लेजरली करताय, है ना. तर हा NCR प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यावर आम्ही ठरवणार आहे की तुम्ही गुणवत्ता तपासताय का नाही. आता साधा विषय, क्वालिटी कंट्रोल रजिस्टर. PMGSY आणि MMGSY 2 स्कीम आपण पॅरलली राबवतोय. फक्त PMGSYचे QCR आपण अपलोड करतो, MMGSYचे अजून आपण केलेले नाही. त्या QCRवर तुमचं किती तुम्ही इन्व्हॉल्ड आहे कामामध्ये, साध्या साध्या गोष्टी त्याच्यावर लिहितो आपण. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना QCR अपलोड करायला देतो. काय त्रास आहे मुख्यमंत्रीला प्रधानमंत्री करण्यामध्ये? एक कागद चिपकवू शकत नाही तुमच्याकडे जुने छापील पुस्तकं जर मुख्यमंत्रीचे असतील तर. आपण काय काम करतोय, मुख्यमंत्री करतोय का प्रधानमंत्री करतोय? मग तुमचं सगळे डिटेल त्याच्यात भरणं, त्याची लेंथ लिहित नाही आपण. आता हे बघा, हा साधा हे आहे. आता तुमचं इतकं बारीक दिसतंय का नाही मला माहीत नाही, पण त्याच्यामध्ये काय काय आहे तर वर तर सगळं तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तो काय ब्लॉक आहे, पॅकेज नंबर हे तर माहिती आहे, कुठला रस्ता आहे, नेम ऑफ रोड, लेंथ. आता इथे मी मुद्दाम टाकले आहेत की लेंथ लिहिली. माझ्याकडे असे इतके QCR येतात की ज्याच्यामध्ये लेंथच लिहिली नाही. ब्रिजेसचे QCR येतात इनव्हेरिएबली, त्या काळे मॅडम सांगतील तुम्हाला. ब्रिजेसच्या QCRमध्ये ब्रिजची लेंथच लिहिली नाही. कशाला पाहिजे लेंथ? आता मी एक स्लाईड दाखवली तुम्हाला. सांगा बरं मला लेंथ कशासाठी पाहिजे? फ्रिक्वेन्सी किती तपासणीची? जर तुम्ही लेंथच लिहिली नाही तर तुम्हाला काय फ्रिक्वेन्सी माहीत असणार की किती वेळा तो रस्ता तपासला गेला पाहिजे, किती त्याची टेस्ट घेतली पाहिजे? अहो, तुम्हाला इथून नागपूरला जायचं आहे, ते नागपूर किती किलोमीटरवर आहे तुम्हाला माहीत नाही, कोणत्या दिशेने आहे तुम्हाला माहीत नाही, काहीच तुम्हाला माहीत नाही. आणि तुम्ही निघालात नागपूरला, पोचाल का? रूट मॅप आहे तो, किती लिहायचं आहे, सिम्पल. त्याच्यानंतर हा बघा, हा फ्रिक्वेन्सी चार्ट आहे त्याचा. काय लिहितो फ्रिक्वेन्सी चार्ट? सिव ॲनालिसिस. एक टेस्ट एका सोर्सला करायची आहे. परत काही याचे तुमचे किलोमीटरचे हे आहे, किती किलोमीटर मागे एक टेस्ट करायची आहे. आता हे जर तुम्ही लिहिलंच नाही तर तुम्हाला तुमचं रूट मॅपच नाही तुमच्याकडे. कुठल्या पेज नंबरवर आहे माहीत नाही, किती टेस्ट. हे शेवटचं कॉलम काय आहे? नंबर ऑफ टेस्ट रिक्वायर्ड डिपेंडिंग ऑन दिस फ्रिक्वेन्सी. आता इथे काही ठिकाणी त्या लिहिले, काही ठिकाणी लिहिलेलंच नाही. तर याचा अर्थ तुम्हाला माहीतच नाही तुम्ही काय डोंबल क्वालिटी कंट्रोल करणार आहात. फ्रिक्वेन्सी चार्ट, रूट मॅप आहे तेच इथं लिहून दिलेलं आहे, त्यामुळे हे पुन्हा नाही. परत हे बघा, NCR पूर्ण असं, म्हणजे माझ्याकडे आलेले 99% ह्याच्यामध्ये NCRवाला कॉलम हा ब्लँक असतो.
ॲब्स्ट्रॅक्टमधला कोणीही कधीही NCR दिलेला नाही, पेज नंबर्स लिहिलेले नाही, इतकं इनकम्प्लीट हे असतं. टेस्टचे रिपोर्ट लिहितात, टेस्टमध्ये बघा तुम्ही काय करताय, सिव ॲनालिसिस करताय, किती वेट घेतलं लिहिलेलं नाही, सॅम्पल नंबर काय आहे माहीत नाही, चेनेज काय आहे माहीत नाही, कुठून तुम्ही सॅम्पल उचलताय माहीत नाही. इथं काहीतरी भरलं आहे, तिकडे बघा काहीतरी फक्त एक कॉलम भरला आहे आणि खाली सॅटिस्फॅक्टरी पर्सेंटेजेस काढून देऊन टाकले आहेत. ग्रेडेशनमध्ये फक्त पहिला कॉलम भरून रिझल्ट सॅटिस्फॅक्टरी येईल का हो? असं कोणी आहे का इथे की जो मला फक्त पहिला कॉलम भरून सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट आणून दाखवू शकतो? मग हा सिंपल विषय आहे. आता हे बघा, तुम्ही काय काढताय, डेन्सिटी काढताय बरोबर. फील्ड डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये तिथे कुठेतरी मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आहे. मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी लिहिली नाही, तुम्ही प्रॉक्टर टेस्ट लॅबमध्ये करता, लॅबमध्ये करून मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आणता. ती मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी तुम्हाला माहीत नाही पण रिझल्ट सॅटिस्फॅक्टरी आहे. कसा येईल रिझल्ट सॅटिस्फॅक्टरी? कुठून आणले ते फिगर? बरं, मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी तुमची पेज वाईज बदलत जाते, असे पण बघितलेत मी QCR. तर हे जे काय मी बोलले तेच विषय याच्यात लिहिलेले आहे. हे याच्यासाठी की हा तुमच्या जवळ राहणार आहे, त्यामुळे ह्याला मी रिवाईज करत नाही. पण कुठलेही टेस्ट जेव्हा तुम्ही करताय, फॉर्म भरा, पूर्ण फॉर्म भरा, चेनेज लिहा, तारीख लिहा, कुठलं केलेलं सॅम्पल घेतलं आहे ते लिहा, सिव्सचं कोणत्या सॅम्पल, वेट ॲनालिसिससाठी 2-2 किलोचे सॅम्पल घेतलेले फॉर्म आम्ही बघितले. म्हणजे इट इज रिअली हॉरिबल. किती ग्रॅम सॅम्पल घेतलं जातं? तुम्ही 2 किलो घेताय तेव्हाच आम्हाला कळतं की तुम्ही काही नाही केलेलं आहे. काही फार बघायचं नसतं. SC लोकांना पण माझी सिंपल विनंती आहे की वरवर बघा. जेव्हा तुम्ही QCR आमच्याकडे सर्टिफाय करून देता, निदान वरवर बघा. ह्या बेसिक गोष्टीतनं तुम्हाला कळतं की केल्या गेलेल्या नाही आहेत गोष्टी. त्याच्यानंतर जिथे ग्राफ पाहिजे ग्राफ करा, मिक्स डिझाईन. याच्या बियॉन्ड जे तुम्ही प्रायव्हेट लॅब म्हणजे आपल्या गव्हर्मेंट लॅबमध्ये करताय किंवा दुसऱ्या लॅबमध्ये करताय तर ते लावा ना त्याच्यामध्ये. अहो, ब्रिजेस आपण कन्स्ट्रक्ट करतोय, संपूर्ण ब्रिजमध्ये सर वाईट वाटतं सांगायला, फक्त क्यूब स्ट्रेंथचे रिझल्ट लावलेले असतात. फक्त क्यूब स्ट्रेंथ घेऊन ब्रिज होतो का कन्स्ट्रक्ट? त्याला तुम्ही मटेरियल टेस्टिंग करत नाही, तुम्हाला मिक्स डिझाईन लागत नाही, तुमचं काहीच नसतं त्या QCRमध्ये आणि तुम्ही देता आमच्याकडे. तर ह्या गोष्टी बघा, NCR बघा. त्याच्यानंतर QCR 2दा अपलोड करायचं हे लक्षात ठेवा. कुठल्याही चालू कामामध्ये वर्षातनं 2दा, ट्वाईस अ इयर. तर त्याचं शेड्यूल तुमच्याकडे तयार असलं पाहिजे. आणि सुपरिंटेंडिंग इंजिनियरला जे QCR हे करायचे आहे तर ते शेवटच्या पानावर करायचं आहे. हे QCR सगळ्यांसाठी पुन्हा एकदा SINसाठीची सूचना आहे. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या SINकडे जाता QCR घेऊन, तेव्हा त्यांना सांगा की ते शेवटच्या पानावर आपल्याला करायचं आहे. आता ATR कधी येतो? व्हॉट इज ATR सांगा आता? ॲक्शन टेकन रिपोर्ट. कशासाठी? कशाची ॲक्शन? जर तुमच्याकडे स्टेट क्वालिटी मॉनिटर आले किंवा नॅशनल क्वालिटी मॉनिटर आले किंवा सिनियर स्टेट क्वालिटी मॉनिटर आले, त्यांनी काम तपासलं तर ॲक्शन टेकन रिपोर्ट करायचं आहे आपल्याला. ॲक्शन टेकन रिपोर्टमध्ये हे कोणी करायचं हे तुम्हाला माहीत आहे. SQMनी जर यू दिला असेल तर तुम्ही रेक्टिफाय करायचं काम, PIUनी व्हेरीफाय करायचं, आमच्याकडे पाठवायचं SC मार्फत. यू असेल तर, जर नॅशनल क्वालिटी मॉनिटरचा यू असेल तर त्याच्यासाठी पण प्रोसेस आहे, पण ते PIUनी नाही, त्याला पुन्हा ग्राउंड व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला SQMला कॉल करायचं आहे. SQM त्याचं ग्राउंड व्हेरिफिकेशन करणार आणि आमच्याकडे तो रिपोर्ट येईल. तर हे लिहिलेल्या स्टेप्स हे पुन्हा एकदा शांतपणे वाचून घ्या. आता याला टाईमलाईन पण आहे. ATRला कधीही नाही करायचं आहे. जेव्हा तुमच्याकडे ATR जनरेट होतो, जेव्हा तुम्हाला ॲक्शन टेकन रिपोर्ट करावा लागतो, यू किंवा RIचा तुम्हाला शेरा मिळतो, त्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये हे करणं अपेक्षित आहे. त्यानंतर कंप्लिटेड वर्क, आता ऑनगोईंग वर्क PMGSYच्या कामासाठी जर तुम्ही 6 महिन्यात ATR नाही केला तर ते फ्रीज होणार. त्यांनी सांगितलं ना शफी साहेबांनी, नंतर तुम्हाला त्याच्यात काहीच अपलोड करता येत नाही.
जर ते कम्प्लिटेड काम असेल आणि तुम्ही 6 महिन्यात नाही केला तर तो ATR तुम्ही जेव्हा केव्हा कराल तुम्हाला सचिव महोदयांच्या सहीने ATR दिल्लीला सादर करावा लागतो. त्याचं काय होईल याचा विचार करा. तर ह्या गोष्टींमध्ये त्यामुळे तुमच्याकडे ATR आलं आहे का, आलं आहे तर का आलं आहे, त्याच्यावर कधी कसं दुरुस्त करणार आहे याचं सगळं शेड्युलिंग तुमच्याकडे पाहिजे. ATRचा फॉर्मॅट पण असतो बरोबर. ATRच्या फॉर्मॅटमध्ये इथे काय क्वेरी आली आहे ती असते, काय कशाला यू आलं आहे आणि मध्ये त्याचं उत्तर लिहायचं असतं पॅरावाईज ॲक्शन टेकन. आणि शेवटचा जो कॉलम असतो तो SQMसाठी व्हेरीफाईड बाय EE असतो आणि जो SSQM किंवा NQMसाठी असेल तर तो व्हेरीफाईड बाय SQM असतो. तर त्याप्रमाणे ते भरल्या जायला पाहिजे. बरेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याला योग्य पद्धतीने भरत नाही. साधी इव्हन तुम्ही काय इंग्लिश लिहिताय हे सुद्धा तिथं महत्त्वाचं आहे. वर्क इज बिईंग डन म्हणून ATR सबमिट झाला तर ती ॲक्शन टेकन होणार नाही. तुम्हाला जेव्हा म्हणजे आपण जे करतो आहे ते आपल्याला भाषेमध्ये मांडता येणं ह्या साध्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहे. नाही तर केवळ चुकीच्या वाक्यरचनेमुळे सुद्धा दिल्लीवरनं ATR रिजेक्ट केल्या जातात. तुम्हाला जर कळत नसेल तर मार्गदर्शन घ्या, पण कृपा करून चुकीचं करू नका. कोणी मार्गदर्शन मागायला येत नाही, चुकीचं करून मोकळे होतात. त्यामुळे ही सूचना. आता हे बघा काही फोटो फक्त पटापट की कुशन किती पाहिजे कोण सांगेल, आहेत का? 600चे कुशन. आपण रस्ते पुलं बांधून मोकळे होतोय पटापट. त्याचं हे चेंज इंटिग्रेशन करायला पाहिजे. आपण बघत नाही लॉन्जिट्युडनल ड्रेनसोबत त्याचे कुशन आपल्याकडे नसतात बरोबर. साध्या गोष्टी इथं जुनं काहीतरी दिसतंय मेंटेनन्समधलं. हे बघा पूर्ण असे ATRचा आलेले फोटो आहेत बरं का. हे ॲक्शन टेकन रिपोर्टच्या रिग्रेड करण्यासाठी, म्हणजे जिथं कुठं RI दिलं आहे U दिलं आहे त्याला रिग्रेड करा तुम्ही म्हणताय. म्हणजे इम्प्रूव्हमेंट पाहिजे किंवा अनसॅटिस्फॅक्टरी आहे त्याला सॅटिस्फॅक्टरी करा अशी रिक्वेस्ट तुम्ही करताय. सोबत असे फोटो येतात. हे बघा जे ब्लर फोटो असतात, हे काळी माती तुम्ही शोल्डरमध्ये टाकून ठेवली आहे आणि तुम्ही म्हणता रिग्रेड करा. हे असे काहीतरी गंजलेले याचे हे इथे फोटो बघा. तो काळा फोटो बघा, तो फोटो आहे बरं का ATR सोबत आलेला आहे. आणि विनंती आहे की रिग्रेड करा. तर तुम्ही सगळी नवीन जनरेशन आहात म्हणून तुम्हाला समजेल अशा शब्दात पुन्हा सांगते. ATR करताना जे फोटो पाठवायचे ते तुम्ही DP ठेवायला जसे फोटो काढता तसे पाठवा रस्त्याचे, तुमचे नाही. असा DP ठेवाल का तुम्ही? आधार कार्ड सारखे नाही. समजलं ना सिंपल लँग्वेज. हे बघा हे पूर्ण भुंगीर स्ट्रक्चर आहे. आपल्याला काहीच वाटत नाही, आपण तसंच भुंगीर स्ट्रक्चर ठेवतो. एकतर मुळात ते यायलाच नको आहे हनीकॉम स्ट्रक्चर. आपल्याला कुठल्याही गोष्टी आपण फॉर्मवर्क चांगलं वापर म्हणून सांगत नाही कॉन्ट्रॅक्टरला. हे बघा पाईप सगळे बुजलेले असतात आपले. ह्याच्यातनं पाणी जाणं अपेक्षित आहे का ही माती त्या पाईपमध्ये जाणं अपेक्षित आहे? म्हणजे सीडी वर्क बांधण्याचं व्हेरी पर्पज काय आहे आपलं? हे बघा पटले साहेबांचं पुन्हा लक्ष देते मी ह्याच्यामध्ये. हे DPR कन्सल्टंटनी काहीतरी करून दिलेलं आहे आम्हाला आणि आमच्या लोकांनी आपली इन्व्हॉल्वमेंट न घेता बांधलेलं स्ट्रक्चर आहे. असं सीडी वर्क असतं का? असे पाईप एकमेकांना चिपकून असतात का? एक मोठा डायमीटर, एक छोटा डायमीटर, एक खाली एक वर, एकीकडे लांब ती वॉल, एकीकडे काहीच नाही. हे स्ट्रक्चर आपण बांधतो. सीडी वर्क कसं बांधलं जावं तर त्याला काय बेल्ट हे पाहिजे, त्याला स्लोप पाहिजे, त्याला एम्बेडिंग पाहिजे, लॉन्जिट्युडनल स्लोप पाहिजे. एनकेसिंग म्हणजे काय? जेव्हा कुशन कमी होतं, कुशन कमी असतं तर आपण म्हणतो तिथे एनकेस केल्या जायला पाहिजे. तर एनकेस करतात म्हणजे काय करतात की तिथला रस्ता तोडतात आणि तिथं काहीतरी 20 mm कॉन्क्रीट टाकतात. त्याला एनकेसिंग म्हणतात का? कुशनचा पर्पज काय आहे? आपण सीडीवर आता अनफॉर्च्युनेटली मागच्या माझ्या व्हिजिटमधले फोटो टाकायचे राहिले याच्यामध्ये.
CD वर्कची जी वॉल आहे त्यात दगड भरलेले आढळलेत आम्हाला काही काही ठिकाणी. दगड. त्यामुळे न्यू टेक्नॉलॉजी कशी हे करायची तो पण एक महत्त्वाचा विषय. आता ATR तुम्ही जेव्हा करता हा आयडियल वे. जेव्हा तुम्हाला सांगितलं आहे की 3,400 ते 4,500 3,400 ते 3,500 मध्ये तुमचं ग्रेडेशन बरोबर नाही तर तुम्ही पहिले आहे ते स्क्रॅप करायचे. तो स्क्रॅप करतोय, मग रिले करताय तुम्ही प्रॉपर ग्रेडेशनचं मटेरियल, मग ते कॉम्पॅक्ट करताय आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचे टेस्टिंग घेताय आणि टेस्ट घेऊन तुम्ही तो रिपोर्ट जेव्हा सबमिट करता तर तुमचा ATR रिग्रेड होऊ शकतो. ह्याचे तुम्हाला पुन्हा परत तोच विषय जिओ टॅग, टाईम स्टॅम्प, फोटोग्राफ्स तुम्ही स्क्रॅपिंग करतानाचे, रिलेईंग करतानाचे प्रत्येक गोष्टीचे पुरावे तुमच्याकडे ठेवले पाहिजे. डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. नीट फोटोग्राफ पाहिजे. कॉन्क्रीटच्या वर्कसाठी तर व्हिडिओ काढायचे आहेत. जिओटॅग, टाईम स्टॅम्प. तुम्ही कॉन्क्रीट कसं कधी ले करताय आणि त्याचे जॉईंट कधी कट करताय याच्यासाठी. तर हे सगळे आता डेफिशियन्सीज काय आढळतात ते लिहून दिलं आहे त्यामुळे ते वाचण्यात आपण वेळ घालवू नये. त्यानंतर NQMचे जे ATR येतात तर त्याच्यामध्ये आपल्याला काही सर्टिफिकेट द्यावे लागतात. ॲक्शन ॲज वॉरंटेड बाय NQM हे मला सर्टिफिकेट द्यायला लागतं बरं का. द ॲक्शन ॲज वॉरंटेड बाय NQM ऑब्झर्वेशन्स हॅज बीन फुल्ली कंप्लाइड बाय PIU अँड हॅज बीन गॉट व्हेरीफाईड ऑन ग्राउंड बाय SQM. आय एम फुल्ली सॅटिस्फाईड बाय द करेक्टिव्ह ॲक्शन टेकन बाय PIU. रेकमेंड फॉर रिग्रेडिंग असं मला म्हणावं लागतं आणि मी म्हणते कारण माझ्याकडे शेवटच्या दिवशी येतं 6 महिने संपायच्या आदल्या दिवशी आणि मग निदान जाऊ दे वाढायला नको म्हणून मी म्हणून टाकते. तर कृपा करून हे बघा. याच्यासोबत PIUला पण एक सर्टिफिकेट द्यायचं आहे. सिमिलर डिफेक्ट द डिफेक्ट्स पॉइंटेड आउट बाय जो काय NQM आहे हॅव बीन रेक्टिफाईड बाय द कॉन्ट्रॅक्टर चेक्ड बाय मी ऑन दिस डेट. सिमिलर डिफेक्ट्स आर नॉट प्रेझेंट इन अदर स्ट्रेचेस ऑफ द रोड. आणि हे सर्टिफिकेट दिल्याच्या नंतर जर तुमचं परत म्हणजे त्याच्यात दोष आढळून आले तर इनकरेक्ट सर्टिफिकेशन म्हणून NRIDA परत पण पाठवतं. आता आपल्याकडे आपण खूप लेनियंट आहोत पण मी सरांना सांगू इच्छिते की माझ्या माहितीप्रमाणे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अजून काही स्टेट्स आहे जिथे ATR आला की PIUला शो कॉज नोटीस इश्यू होते. तुम्ही काय बघितलं? आणि 3 शो कॉज नोटीस इश्यू झाल्या तर त्याला काढून टाकण्यात येतं स्कीममधनं. इतकं स्ट्रिक्ट विजिलन्स तिथं आहे. तर तुम्ही सुदैवी आहात पण तुम्ही जसं मी म्हणलं की आपल्याला काम कशावर करायचं आहे? सेल्फ प्युरिफिकेशन सिस्टीमवर करायचं आहे. आपल्यालाच आपली सिस्टीम डे बाय डे डेव्हलप करायची आहे. मे बी तुम्हाला मागच्या वेळी माहिती नव्हतं, आज तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही ते इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे. तुम्हाला जेवायच्या आधी मी मोकळं केलं. थँक्यू. मॅडम कोणाला प्रश्न असतील तर उपस्थित करू शकतात. इतकं छान एक्सप्लेन केलं की प्रश्नच नाही आहेत कोणाला. धन्यवाद मॅडम. आपण आता सर्वांसाठी एक विनंती आहे. एक आपला जो होता वेळेअभावी कार्यक्रम म्हणजे जो लंच ब्रेक आपला जो होता तो 1 तासाचा होता तो आता आपण थोडा कमी करतो आहे. आपण 30 ते 40 मिनटात इथे परत येणार आहोत लंच ब्रेकनंतर. मी सर्व उपस्थितांना विनंती करते की त्यांनी लंच ब्रेकसाठी बेसमेंटमध्ये धावं.